So good evening students. So students, I hope की तुमच्यापैकी प्रत्येकाने सिलेबस आतापर्यंत बघितलेला असेल. आज इव्हनिंगला दुपारी 4:06 आय थिंक 4:06 सिलेबस अपलोड झाला होता MPSCच्या वेबसाईटवरती, राईट. तर आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी हा सिलेबस बघितलेला असेल. तर सगळ्यात पहिले मला तुमच्या काय म्हणजे सिलेबस बघितल्यानंतर व्हॉट डू यू थिंक, काय वाटतं तुम्हाला की आपण प्रॉपर ट्रॅकवर आहोत का, राईट ट्रॅकवरती आहोत का, आपण जे काही कव्हर करतोय किंवा जे काही आपण आतापर्यंत कव्हर केलेलं आहे त्या प्रॉपर ट्रॅकवरती आपण आहोत का. आपले आजपर्यंत किती 40 लेक्चर्स झालेले आहेत. ओके, 40 लेक्चर्स. तर या 40 लेक्चर्समध्ये असं काही पॉईंट आहे का की जो या सिलेबसमध्ये नाही आहे, किंवा असं काही आपण कव्हर केलेलं आहे का की जे अननेसेसरी आहे, किंवा आपलं असं काही आहे का की जे आपण प्रॉपरली कव्हर केलेलं नाही आहे. सो तुमच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायचं आहेत. सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला स्ट्रेस आला का, की तुम्हाला असं वाटलं की वी आर ऑन द राईट पाथ, आपण राईट पाथवरती आहोत आणि आपलं व्यवस्थित प्रिपरेशन चालू आहे, की तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आला, काय वाटतंय तुम्हाला, काय प्रतिक्रिया आहे तुमची. तर मग मी उत्सुक आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला. यस, सांगा काय प्रतिक्रिया आहे तुमची. सिलेबस बघितला, सगळ्यांनी बघितला का सिलेबस, रिस्पॉन्स द्या. ओके, दर्शनने बघितला. ओके दर्शन. ऋषिकेश, यस सर, वी ऑन करेक्ट पाथ. ओके ऋषिकेश, गुड. सुचिता, ओके, यस सर, ओके. मृणाली जॉईन, ओके. प्रिया, ओके, ठीक आहे. सो स्टुडंट्स, आपण आतापर्यंत जे काही सिलेबस कव्हर केलेला आहे तर आय थिंक नियर अबाउट 50% सिलेबस आपला कव्हर झालेला आहे. तुम्ही सांगितलेत पॉईंट सिलेबसमध्ये ॲड झालेत. यस, मी जे काही पॉईंट्स तुम्हाला सांगितले होते, जर मेडिकल डिव्हाइसेस रूलबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, तो पॉईंट ॲड झालेला आहे सिलेबसमध्ये, राईट. मेडिकल डिव्हाइसेस रूल्स आहेत, कॉस्मेटिक रूल्स आहेत 2020. ओके, सो आपण जे काही आधीच डिस्कस केलं होतं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सबद्दल किंवा इतर काही टॉपिक्सबद्दल की हे टॉपिक्स ॲड होतील सिलेबसमध्ये, तर ते सगळेच टॉपिक या सिलेबसमध्ये ॲड झालेले आहेत. ओके, म्हणजे आपण जो काही गेसिंग केलं होतं आणि जे काही आपला अंदाज होता त्याप्रमाणे सगळं काही इथे आलेलं आहे. तर आपण जे काही या 40 लेक्चर्समध्ये स्टडी केलेलं आहे, तर आय थिंक की मोर दॅन 50% सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. म्हणजे पॅथोफिजिओलॉजी असेल किंवा फार्मेकोलॉजी आहे, फिजिओलॉजी आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा पण नियर अबाउट सगळंच काही आपलं कव्हर झालेलं आहे. एखाद पॉईंट आहे त्याच्यामध्ये जे आपलं कव्हर झालेलं नाही, तो पॉईंट काय आहे आणि तो आपल्याला कुठून कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही सगळ्यांनी जे स्टडी मटेरियल तुमच्याकडे आहे, स्टडी मटेरियल मीन्स जे बुक तुम्हाला दिलेलं आहे, आपलं बुक, राईट. आपलं कोणतं पुस्तक आहे, तर आपलं जे फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, हे बुक तुम्हाला सगळ्यांना मी स्टडी मटेरियल म्हणून दिलेलं आहे, राईट. तर आपलं हे जे बुक आहे, एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, ओके, तर हे बुक, तर आपला जो आज सिलेबस आलेला आहे तो सिलेबस तुम्ही या बुकमधून कम्पेअर केलं का, हॅव यू कम्पेअर्ड इट, कम्पेअर करून बघितलं का. आपलं हे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, राईट. तर ह्या बुकमध्ये आणि आज जो सिलेबस आलेला आहे तो सिलेबस तुम्ही मॅच करून बघितला का की किती % सिलेबस आपल्या या बुकमध्ये कव्हर होतोय ते. हॅव यू मॅच इट, ट्राय केलं का, तुम्ही बघितलं का. यस, एनीबडी. ओके, प्रिया म्हणते यस यस. सो प्रिया, किती % सिलेबस आपलं इथे कव्हर होतंय या बुक प्रमाणे, सांगता येईल. बघितलं का तुम्ही किती % कव्हर होतंय. तसा तर सर 100% कव्हर होतोय सिलेबस, पण अगोदर कोग्नसी सिलेबस मध्ये नव्हतं, त्यामुळे आम्ही ते कोग्नसी केलंच नाही. आता ते नवीन आहे, म्हणजे हर्बल ड्रग ते ऍड झाले त्याच्यामध्ये. हा, पण ते आपल्या बुकमध्ये आहे ना, बुकमध्ये आहे ते. हा, ते बुक म्हणजे आपण काय म्हणतो की जे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही की पॉईंट्स आहेत, MCQs आहेत, जो काही पोर्शन कव्हर केला होता आम्ही अंदाजे, त्यावेळेस तर सिलेबस आला नव्हता. आता सिलेबस आहे, तर आपलं जे स्टडी मटेरियल आहे ते पण ॲज पर सिलेबसच आहे, बरोबर आहे. तर आपला जो सिलेबस आहे
तो 90% आपल्या बुकमध्ये कव्हर होतोय. 90%. एक दोन तीन टॉपिक असे आहेत की जे आपल्या बुकमध्ये नाही आहेत. ठीक आहे. तर ते टॉपिक मी तुम्हाला देणारच आहे, त्याच्या नोट्स तुम्हाला मिळतीलच, म्हणजे ते पण टॉपिक आपण कव्हर करणार. तर मी कम्पेअर केलं आताच की सिलेबस आणि आपलं बुक याचं कंपॅरिझन केल्यानंतर इट इज ऑब्झर्व दॅट 90% सिलेबस इज कवर्ड इन अवर बुक. आपल्या पुस्तकामध्ये 90% सिलेबस कव्हर झालेला आहे. जे 2-3 टॉपिक्स कव्हर झालेले नाहीत त्याचा नोट्स तुम्हाला दिल्या जातील. ओके ओके. तर चला मग आता इथे आपण सिलेबसला डिस्कस करूया वन बाय वन. एक एक पॉईंट आपण घेऊ आणि आपण आतापर्यंत काय कव्हर केलेलं आहे आणि काय कव्हर करायचं बाकी आहे आणि आपण कशा प्रकारे पुढे जाणार आहोत आणि आपल्या ही बॅच आता कव्हर करायला आपल्याला किती दिवस लागतील, ठीक आहे, ते आपण इथे बघूया. ओके. आता थोडंसं आपलं टाइम पण चेंज होणार. म्हणजे आपला एक अंदाजे माझा असा प्लॅन होता की 31 ऑक्टोबरपर्यंत आपली बॅच कंप्लीट करायची. ओके. पण आता थोडंसं आपल्या याच्यामध्ये पण चेंज होईल. म्हणजे थोडंसं आपल्याला प्रॅक्टिससाठी एक्स्ट्रा वेळ मिळावा म्हणून मी थोडंसं म्हणजे एक्सटेंड करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता तुमचा पहिला प्रश्न काय असेल सिलेबस बघितल्यानंतर की आपली एक्झाम कधी असेल, व्हॉट विल बी द डेट ऑफ एक्झाम. बरोबर आहे. सगळ्यात पहिला डाऊट आता तुमच्या मनामध्ये काय येईल की एक्झामची डेट काय आहे. राईट. कारण इथे सिलेबस तर आलेला आहे पण अजून एक्झामची डेट आलेली नाही. एमपीएससीच्या वेबसाईटवरती डेट दिलेली नाहीये. तर हे बघा, जेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन आलं होतं तर फर्स्ट नोटिफिकेशन आल्यानंतर एक 45 ते 50 दिवसानंतर सिलेबस आलेला आहे आणि इट इज एक्सपेक्टेड, म्हणजे एक जनरल प्रॅक्टिस आहे एमपीएससीची की जेव्हा त्यांचा सिलेबस येतो तर त्याचा एक अराउंड 45 to 50 डेजमध्ये एक्झाम होत असते. 45 to 50 डेजमध्ये एक्झाम होत असते. तर आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की आजपासून एक 45 डेजमध्ये एक्झाम व्हायला पाहिजे. विदिन 45 डेज एक्झाम असायला पाहिजे असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करणार. ओके. तर आता इथे ही जी तुमची परीक्षा आहे तर मागच्या वेळेस जी परीक्षा होती 2015 मध्ये त्याप्रमाणेच आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीये. इथे लेखी परीक्षा आहे, 200 गुण आहे. देर इज नो चेंज. ओके. मुलाखत 50 गुण. तर इथे आपले स्टुडंट जे कोणी आहेत ते जर या लेखी परीक्षेमध्ये ते सिलेक्ट होतात, मेरिटमध्ये येतात, तर त्यांची जी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन आहे ते इंटरव्ह्यू प्रिपरेशन सुद्धा आपण करून घेणार आहोत. तर त्याबद्दल तुम्ही बिंदास्त राहा. पहिले इथे तुम्ही या लेखी परीक्षेवरती कॉन्सन्ट्रेट करा. इंटरव्ह्यू आपण बघूया, त्याची प्रिपरेशन करून घेऊ. आता इथे हा जो नंबर आहे विषयावर सांकेतांक तर 1132 हा नंबर लक्षात घ्या. हा तुमचा नंबर आहे. तुमच्या हॉल तिकीटवरती ऍडमिट कार्डवरती पण हाच नंबर येणार आहे. त्यानंतर माध्यम इंग्रजी, म्हणजे सगळे क्वेश्चन तुमचे इंग्लिश मध्येच असतील. प्रश्न संख्या 100 गुण 200, कालावधी 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि ते दर्जा आहे एक्झाम म्हणजे क्वेश्चनचा तो पदवी असेल, पदवी लेवलचा म्हणजे डिग्री लेवलचा. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर हे मागे जे होतं जी पद्धत होती एक्झामची तीच पद्धत इथे पण आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाहीये. आता इथे पण यांनी जे दर्जा म्हटलेला आहे क्वेश्चनचा दर्जा हा पदवीचा म्हटलेला आहे. पण लास्टला ऍट द एंड ऑफ द सिलेबस त्यांनी एक नोट दिलेली आहे. व्हॉट इज दिस नोट. आता इथे नोट आहे आणि क्वेश्चन बद्दल काय म्हटलेलं मला हे म्हणायचं. क्वेश्चन, सो क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. हाऊ फार कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली हे महत्वाचं आहे. म्हणजे फक्त रट्टा मारणं हे महत्वाचं नाहीये, पाठ करून घेणं हे महत्वाचं नाहीये. तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, तुमचं लॉजिक क्लिअर असायला पाहिजे. इथे लॉजिक बेस्ड क्वेश्चन्स असतील, लॉजिक बेस्ड. आणि जेव्हा मी येथे क्लासेस घेतलेले आहेत तर क्लासेसमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगतोय तुम्हाला की हा लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे. लॉजिक क्लिअर करा, लॉजिक समजून घ्या. आता कालच्या लेक्चरमध्येच आपण अँटीबायोटिक्स आणि अँटी मायक्रोबियल एजंट्स याचं लॉजिक समजून घेतलं, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते समजून घेतलं. तर अशा वेळी आपण कितीतरी लॉजिक असे आहेत की जे आपण इथे क्लिअर केलेले आहेत. तर इथे तुमचे जे क्वेश्चन्स असतील तर ते लॉजिकल क्वेश्चन्स असतील, लक्षात घ्या. ओके. क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. कमीत कमी टाइममध्ये तुम्ही लॉजिकली कसं प्रश्न सॉल्व्ह करता ते महत्वाचं आहे. त्यानंतर इथे नोट आहे. नोट काय म्हणतंय की व्हेरेवर ऍक्ट्स, रूल्स, रेग्युलेशन्स आर मेन्शन इन सिलेबस, लॅटेस्ट अमेंडमेंट्स ऑर व्हर्जन्स टू बी कन्सिडर. लॅटेस्ट अमेंडमेंट्स. आणि या लॅटेस्ट अमेंडमेंटसाठीच मी तुम्हाला वेबसाईटचा आणि वेब पोर्टलचा रेफरन्सेस देतोय. बरोबर आहे. जे सोर्सेस मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला बुक्समधून करा असं म्हणतोय का. मी तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटचे आणि वेब पोर्टलचे सोर्सेस देतोय. म्हणजे तुम्हाला लॅटेस्ट अमेंडमेंट्स तुम्हाला तिथे मिळतील.
जे काही आपण इथे हे बघितलं जसं की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट, बरोबर आहे. तर हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट हा आपण जो लेटेस्ट आहे, ओके, द ड्रग्ज अँड कॉस्मेटिक 1940, तर हा विथ लेटेस्ट अमेंडमेंट्स हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आपण स्टडी करतोय. हा ऍक्ट आपण 5 ऑगस्ट 2025 ला वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे. ओके, आताही तुम्हाला काय करायचं आहे की स्टडी करताना CDSCच्या वेबसाईटवर जाऊन तिथून तुम्हाला लेटेस्ट डाउनलोड, आता हा 5 ऑगस्ट 2025चा आहे, त्याच्यानंतरही खूप काही चेंजेस झालेले असतील. ओके, तर तुम्ही ते एकदा वेबसाईटवर जाऊन ते बघत राहा. हे जे काही ड्रग्ज रूल्स आहेत तर आपण म्हटलेलं आहे की आता कॉस्मेटिक रूल्स सेपरेट झालेत आणि ड्रग्ज रूल्स वेगळे झालेत. ते जे आपण ड्रग रूल्स इथे स्टडी केलेत हे पण ड्रग रूल्स कधीपासूनचे आहेत तर 1 जुलै 2024 पासूनचे लेटेस्ट आहेत. ओके, त्यानंतर हे जे कॉस्मेटिक्स रूल्स आहेत ते कॉस्मेटिक रूल्स सुद्धा मी ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत, बरोबर आहे. दी कॉस्मेटिक रूल्स 2020 आणि कॉस्मेटिक्स रूल्स बद्दल मी तुम्हाला काय म्हटलं होतं की जे ड्रग रूल्स आहेत बिलकुल सेम टू सेम तसेच कॉस्मेटिक्स रूल्स पण असतील. जर तुम्हाला ड्रग रूल्स व्यवस्थित समजलेले असतील तर कॉस्मेटिक्स रूल्स पण तुम्हाला समजतील आणि हे कॉस्मेटिक्स रूल्स तुम्ही व्यवस्थित रीड करा. ड्रग रूल्स मी तुम्हाला दिले होते आणि ते आपण एक्सप्लेन केलेले आहे ड्रग रूल्स इन डिटेलमध्ये. आणि त्यानंतर इथे हे कॉस्मेटिक्स रूल्स पण आहेत. तर जसे ड्रग रूल्स आहेत तसेच कॉस्मेटिक्स रूल्स आहेत. तर हे नोट्स म्हणजे हे जे आहे ओरिजिनल कॉस्मेटिक रूल्स हे सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर इथे आपण मेडिकल डिव्हाइसेस रूल्स बघितलं होतं. ओके, मेडिकल डिव्हाइसेस रूल्स 2017 आणि हे पण अपडेटेड 14/10/2022 पर्यंतच अपडेटेड आहे. 14 ऑक्टोबर 2022 हे पण मी तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि हे पण आपण इन डिटेल स्टडी केलेलं आहे. याचं लॉजिकली म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मेडिकल डिव्हाइसेस किंवा त्याचं लायसन्सिंग काय आहे कसं आहे हे सगळं इन डिटेल आपण डिस्कस केलेलं आहे आणि याचे फॉर्म्स वगैरे पण डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर आपण न्यूड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्स आहेत ते पण आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ते पण लेटेस्ट आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, तर इथे आपण सुरुवातीपासूनच एक प्रिकॉशन घेतलेली आहे, केअर घेतलेली आहे की आपण जेव्हा हे ऍक्ट्स आणि रूल्स आपण रेग्युलेशन्स आपण स्टडी करतोय तर आपण ते सगळे अपडेटेडच आपण स्टडी करतोय. हे प्रिकॉशन्स आपण आधीपासूनच घेतलेली आहे. आपण कोणत्या बुकमधून स्टडी केलेले नाही ते रेग्युलेशन्स आपण डायरेक्टली जे ओरिजिनल आहे वेबसाईटवरती CDSCच्या तिथूनच आपण ते स्टडी केलेलं आहे. राईट, सो हे सगळं आपल्याकडे अपडेटेड आहेच, त्यामुळे घाबरण्याचं काही कारणच नाही आपल्याला. ओके, आणि ते आपण स्टडी पण केलेलं आहे. सो आता इथे आपण येऊया सुरुवातीला बघा. तर इथे आपल्याला हे माहीतच आहे की जे निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंग 25% आहे. ओके, रॉंग आन्सर असेल तर 25% मार्क्स कमी होतील. तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. तर इथे 25% म्हणजे 0.5 मार्क्स, प्रत्येक प्रश्नाचे 0.5 मार्क्स. जर रॉंग असेल आन्सर तर 0.5 मार्क्स तुमचे कमी होतील. आपण इथे टेस्ट घेतोय, टेस्ट, बरोबर आहे. आजपर्यंत आपल्या 50 टेस्ट झाल्यात. आजची आपली 50 टेस्ट होती. आजची टेस्ट 50 होती. आजची टेस्ट बघितली का तुम्ही? बघा, आजची 50वी टेस्ट होती आपली आणि आपल्या टोटल टेस्ट किती असतील तर आपल्या टोटल टेस्ट 150 पर्यंत जातील, 150 पर्यंत आपल्या टेस्ट जातील आणि 6000 पेक्षा जास्त MCQs त्या टेस्टमध्ये तुम्हाला मिळतील. आता आपल्या टेस्टमध्ये आपण प्रत्येक प्रश्नासाठी 4 मार्क्स दिलेत आणि निगेटिव्ह मार्क्स असेल तर 1 मार्क आपण कमी करतोय. राईट, तर इथे तुमचं ही प्रॅक्टिस होते आपल्या टेस्टवरून. त्यानंतर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील. आता हा जो पॅरेग्राफ आहे याचा अर्थ तुम्ही काय काढता तर याचा अर्थ मी असा काढतो की हे एक्झाम सुद्धा ऑफलाईन होणार आहे. ऑनलाईन होईल का? नाही. जेव्हा इथे म्हटलेलं आहे की पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, आता पूर्ण वर्तुळ तुम्हाला चिन्हांकित करायचं आहे म्हणजेच ही ऑफलाईन एक्झाम असेल. ऑफलाईन एक्झाम मध्ये 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर लक्षात घ्या, 1 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करणं म्हणजे खूपच इंटेलिजंट असेल, व्हेरी ब्रिलियंट असेल तर तोच 100 पैकी 100 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकेल, तेही करेक्ट. तर तुम्ही जर 100 पैकी 70-75 पर्यंत जरी गेलात तुम्ही 70 to 75 क्वेश्चन्स तरी देर आर चान्सेस मेरिटमध्ये येण्याचे तुमचे चान्सेस आहेत. सो स्टडी करताना प्रत्येक 100% सिलेबस माझं व्हायलाच पाहिजे किंवा 100% क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करायलाच पाहिजे असं करू नका. जे तुम्हाला इझी वाटतं ते पहिले स्टडी करा
आणि जे डिफिकल्ट आहे ते नंतर करा. ओके. आणि असं हे ठेवू नका की तुम्ही 100%च क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजेत. जर तुम्ही 100 पैकी 70 जरी टार्गेट ठेवला, 70, तरी तुमचे चान्सेस आहेत, आणि 70च्या 70 करेक्ट असतील, करेक्ट, तरी तुमचे चान्सेस आहेत मेरिटमध्ये येण्याचे. ओके. तर 100%चा विचार करू नका. जेवढं तुम्हाला जमतं मॅक्सिमम, जेवढं जास्त तुम्हाला करता येईल, जेवढं जास्त तुम्ही करू शकता, जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे मॅक्सिमम तेवढं करा. अननेसेसरी लोड घेऊ नका. ओके. तर इथे आता तुमचं ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. आता आपण जी प्रॅक्टिस करून घेतोय तुमच्याकडून ती ऑनलाईन प्रॅक्टिस करून घेतोय. म्हणजे टेस्ट पॅकेज आपल्या ऑनलाईन आहेत, बरोबर आहे. तर इथे आमचा प्रयत्न आहे की आता मी पुणे अकॅडमी सोबत आहे, आमचे ऑफलाईन बॅचेस चालू होतात आहे पुणे अकॅडमी सोबत. 6 ऑक्टोबर पासून ऑफलाईन बॅचेस आम्ही चालू करतोय. तर पुणे अकॅडमी सोबत तुमच्यासाठी पण एक ऑफलाईन टेस्ट मी ठेवणार आहे. म्हणजे एमपीएससीचं जी पॅटर्न ऑफ एक्झाम आहे, सेम टू सेम एक्झाम, त्याच पद्धतीने जसं एमपीएससीचं एक्झाम होत असते ऑफलाईन एक्झाम, त्याच पद्धतीने मी तुमची एक्झाम इथे पुण्यामध्ये कंडक्ट करणार आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी इथे यावं. म्हणजे आपण ते डेट देऊया तुम्हाला, आणि त्या डेटला तुम्ही आपल्या तुम्हाला सेंटर पण दिलं जाईल. त्या सेंटरवर येऊन ज्या पद्धतीने एमपीएससीची परीक्षा घेतली जाते त्याच पद्धतीने सेम टू सेम तुमची ऑफलाईन एक्झाम आपण इथे कंडक्ट करणार. आणि त्याच्यावरती आपण तुमचं जे काही टेस्टचं रिझल्ट असेल त्याला आपण अनालिसिस पण करणार. ओके. आता आपण येऊया सिलेबसवरती. तर सिलेबसमध्ये जसं आपण म्हटलं होतं की फिजिओलॉजी, वी नो फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मेकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, हे चारही सब्जेक्ट आपण फार्मेकोलॉजीचं जेव्हा आता डिस्कशन केलेलं आहे तर त्या डिस्कशनमध्ये आपलं कव्हर झालेले आहेत. राईट. काही 1-2 टॉपिक्स इथे नवीन आहेत जे आपण कव्हर केलेले नाहीत, ते मी कव्हर करणार आहे. ओके. आणि त्या रिलेटेड नोट्स आपल्या बुकमध्ये पण आहे, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहे ते पॉईंट्स. आता इथे फिजिओलॉजीमध्ये होल ह्युमन ब्लड. नाव सांगा, व्हॉट इज होल ह्युमन ब्लड डिफाईन करा. झालेलं आहे ना आपलं हे होल ह्युमन ब्लड. कोणत्या शेड्यूलमध्ये येतं ते सांगा. होल ह्युमन ब्लडचं शेड्यूल सांगा. शेड्यूल कोणत्या शेड्यूलमध्ये येतो होल ह्युमन ब्लड? शेड्यूल एफ. करेक्ट. सो प्रिया, शेड्यूल एफ मध्ये येतो तो. पण शेड्यूल एफ मध्ये शेड्यूल एफ पार्ट 12B, शेड्यूल एफ पार्ट 12B. यस, 12B. यस, करेक्ट. ऋषिकेश, करेक्ट आहे तुमचं. सो इट इज पार्ट 12B आहे. हा, शेड्यूल एफ पार्ट 12B मध्ये आपण होल ह्युमन ब्लडची डेफिनेशन स्टडी केली होती. व्हॉट इज होल ह्युमन ब्लड? द होल ह्युमन ब्लड इज द ह्युमन ब्लड विथ अँटीकॉग्युलंट्स. बरोबर आहे. अँटीकॉग्युलंट्स त्याच्यामध्ये असतो. दॅट इज द होल ह्युमन ब्लड. आता आपण जे होल ह्युमन ब्लडचं डेफिनेशन डिस्कस केलेलं आहे आणि ते डिटेल स्टडी केलं ते आपण आपला ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स मध्ये शेड्यूल एफ मध्ये पार्ट 12B आणि पार्ट 12C मध्ये स्टडी केलेला आहे. इथे काय म्हटलेलं आहे? इथे आयपी म्हटलेलं आहे. तर आयपी मध्ये जे आहे तेच आपल्या पार्ट 12B मध्ये आहे, पार्ट 12C मध्ये आहे. आयपी मध्ये डिफरंट आणि इथे शेड्यूल एफ मध्ये वेगळं आहे असं नाहीये. तरी इथे मी दोन्ही कम्पेअर केलेलं आहे. पार्ट 12B मध्ये जे काही दिलेलं होल ह्युमन ब्लड बद्दल आणि आयपी मध्ये जे दिलेलं आहे दोन्ही मी कम्पेअर केलेलं आहे. तर काही फरक नाहीये दोन्हीमध्ये. तर इथे मी तुम्हाला ह्या पण नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके. इथे आयपी म्हटलेलं आहे ना, तर मी तुम्हाला इथे आयपी जे आहे लॅटेस्ट आयपी, ओके, तर त्या आयपी मध्ये होल ह्युमन ब्लडचं जे काही डिटेल्स दिलेलं आहे ते डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. डिस्कशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे त्याच्याबद्दल आणि नोट्स पण मी तुम्हाला इथे आयपीच्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. आपण ज्या नोट्स बघितल्या त्या शेड्यूल एफ पार्ट 12B पार्ट 12Cच्या बघितल्या होत्या. इथे मी तुम्हाला आयपीच्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके. त्यानंतर कंपोजिशन फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स. सो फिजिओलॉजीचं कोणते बुक घ्या, चॅटर्जी असेल किंवा एनी अदर बुक जे काही तुमच्याकडे असेल तर त्या बुकमधून कंपोजिशन फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स रीड करून घ्या. तसंच आपलं जे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, निराली प्रकाशनचं आपलं हे पुस्तक जे तुम्हाला मी स्टडी मटेरियल म्हणून दिलेलं आहे. तर त्या बुकमध्ये आपण काही वेबसाईट्स दिलेल्या आहेत आणि वेब पोर्टल्स दिलेले आहेत. मी त्या वेबसाईटवरती जा, त्या वेब पोर्टलवरती जा, तिथे तुम्हाला कंपोजिशन फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स मिळेल. आता कंपोजिशन ऑफ ब्लड मध्ये काय, तर प्लाझ्मा कन्सिस्ट ऑफ ब्लड कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा अँड ब्लड कार्पस्कल्स. बरोबर आहे. प्लाझ्मा किती % असतो, ब्लड कार्पस्कल्स किती % असतात, मग ब्लड कार्पस्कल्स ब्लड सेल्स कोणकोणत्या, मग आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स,
मग आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन किती असतं, डब्ल्यूबीसीचे टाइप्स कोणते आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स, मग प्लेटलेट्स ऑल्सो नोन ॲज थ्रोम्बोसाइट्स, मग आरबीसीचं फंक्शन काय, डब्ल्यूबीसीचं फंक्शन काय, प्लेटलेटचं फंक्शन काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आहेत. सो यू कॅन रीड इट, यू कॅन अंडरस्टँड इट. ओके, त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यूज आपल्या बुकमध्ये लास्ट चॅप्टर जो आहे म्हणजे HAP आपल्या बुकमध्ये पण दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये पण मी दिलेले की पॉईंट्स दिलेले आहेत. जे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे त्या स्टडी मटेरियलमध्ये कंपोजिशन फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंटचे की पॉइंट्स आणि एमसीक्यूज आहेत. ओके, आणि फर्दर डिटेलसाठी वेबसाईट्स पण तुम्हाला दिलेले आहेत तिथे. त्यानंतर कोआगुलेशन ऑफ ब्लड अँड ब्लड ग्रुप्स. सो नाउ टेल मी, कोआगुलेशन ऑफ ब्लड हे आपण डिस्कस केलेलं आहे का? व्हॉट डू यू थिंक? केलंय का आपण हे डिस्कस? सांगा बरं. कोआगुलेशन ऑफ ब्लड, ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम. यस, ऋषिकेश म्हणतो यस, प्रिया म्हणते यस आपण डिस्कस केलेलं आहे. आणि कोणत्या टॉपिकमध्ये डिस्कस केलेलं आहे ते सांगता येईल का? अँटीकोआगुलंट्समध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ड्रग्ज ऍक्टिंग ऑन ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स. ठीक आहे, आपण चॅप्टर कव्हर केला होता ड्रग्ज ऍक्टिंग ऑन ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स. त्याच्यामध्ये आपण अँटीकोआगुलंट्स डिस्कस केले होते. आणि अँटीकोआगुलंट्स डिस्कस करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे ब्लड कोआगुलेशन हे खूप महत्वाचं आहे, ब्लड क्लॉटिंग खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला ब्लड क्लॉटिंग समजत असेल, कोआगुलेशन ऑफ ब्लड समजत असेल, त्याचं मेकॅनिझम समजलेलं असेल, तरच आपल्याला अँटीकोआगुलंट ड्रगचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन समजेल. तर तिथे स्टेप बाय स्टेप जे काही फॅक्टर्स आहेत, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 12, फॅक्टर 11, फॅक्टर 10, फॅक्टर 5, फॅक्टर 2, फॅक्टर 1, थ्रोम्बोप्लास्टिन, थ्रोम्बिन, फायब्रिनोजन, फायब्रिन, हे सगळं डिटेल्स आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. ओके, सो हे आपलं इन डिटेल डिस्कशन झालेलंच आहे. ब्लड ग्रुप्स, तर ब्लड ग्रुप्स बद्दल आपण एकतर इकडे पण डिस्कस केलेलं आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये, आणि हे तुम्हाला फिजिओलॉजीच्या कोणत्या बुकमध्ये पण मिळेल. तसंच जे वेबसाईट तुम्हाला दिलेले आहे तिथे पण आहे, आणि आपल्या स्टडी मटेरियलमध्ये पण आपल्या बुकमध्ये पण आहे जे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर ब्लड कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग अँड स्टोरेज. राईट, हा पण टॉपिक आपण पार्ट 12C मध्ये कव्हर केलेला आहे, शेड्यूल F पार्ट 12C. त्यानंतर ब्लड बँक ऑपरेशन, रिक्वायरमेंट्स आणि स्टँडर्ड्स, हा टॉपिक पण इन डिटेल आपण शेड्यूल F पार्ट 12B मध्ये कव्हर झालेला आहे आपला. राईट, आठवतं का ब्लड बँक ऑपरेशन? ठीक आहे, ब्लड बँकसाठी परमिशन कुणाची लागते, लायसन कोण प्रोव्हाइड करतो ब्लड बँकला, त्याच्याशी रिलेटेड आपण एमसीक्यू पण डिस्कस केलं होतं. सीडीएससीओ लायसन प्रोव्हाइड करतं का ब्लड बँकसाठी? सीडीएससीओ ब्लड बँकला लायसन प्रोव्हाइड करत नाही. सीडीएससीओ फक्त ब्लड बँकला अप्रुव्हल देतो. ओके, तर हे जे काही टॉपिक आहेत फिजिओलॉजीचे, हा पार्ट आपला झालेलाच आहे ऑलरेडी. वी हॅव कव्हर्ड इट ऑलरेडी, आणि याचे एमसीक्यूज पण आपण कव्हर केलेले आहेत, आणि याच्या टेस्ट आपल्या टेस्ट पॅकेजमध्ये याच्या टेस्ट पण कव्हर झालेल्या आहेत. राईट, त्यानंतर नेक्स्ट पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजीमध्ये एसटीडी, एड्स कालच तर कव्हर केलं ना आपण. काय काय कव्हर केलं आपण? गनोरिया, सिफिलिस, HIV, राईट, आणि एड्स. तर एड्स केव्हा होतो सांगा बरं? एड्स म्हणजे काय, केव्हा होतो एड्स सांगा? एड्स सांगा. CD4 प्लस काउंट, CD4 जे आहेत, CD4चा आणि एड्सचा काय संबंध आहे? CD4 काउंट्स किती असेल तर एड्स होण्याचे चान्सेस वाढतात. नाही, आता असं सांगू नका वीक इम्युनिटी पॉवर, असं सांगू नका. CD4 बद्दल सांगा. प्रिया तुम्ही सांगताय की वीक इम्युनिटी, तसं नाही. मला दॅट आय डोंट वॉन्ट दॅट आन्सर. मला एक्झॅक्ट आन्सर द्या. आपण एक्झॅक्टली डिस्कस केलेलं आहे की एड्स केव्हा होतो, CD4 काउंटचा त्याच्यामध्ये काय रोल आहे, CD4 काउंट किती असायला पाहिजेत? लेस दॅन 200. करेक्ट. जेव्हा CD4 काउंट हा 200 पेक्षा कमी जातो HIV पेशंटमध्ये, तर त्यावेळेस त्यावेळेस 200 पर मायक्रोलिटर, बरोबर आहे, 200 पर मायक्रोलिटर पेक्षा कमी जातो, तर त्यावेळेस एड्सचं आपल्या अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन होतात. अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, तसंच काय होतं, कॅन्सर पण होऊ शकतो. राईट, आणि 200 to 500 मायक्रोलिटर पर म्हणजे 200 to 500 CD4 असेल पर मायक्रोलिटर, तर ट्युबरक्युलोसिस आणि कॅन्डिडा अल्बिकन्स, निमोसिस्टाइट जिरोवेसाय अशा इन्फेक्शन, अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन एड्समध्ये होऊ शकतात. तसंच एसटीडीमध्ये आपण काय बघितलं? एसटीडीमध्ये तर एसटीडीमध्ये
आपण गनोरिया, सिफिलिस हे पण बघितलेत. सो नाउ टेल मी व्हॉट इज द कॉझिटिव्ह एजंट ऑफ गनोरिया. गनोरियाचा पॉझिटिव्ह एजंट मला सांगा. यस, टाइप युअर आन्सर. टाइप करा गनोरियाचा पॉझिटिव्ह एजंट. व्हॉट इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ गनोरिया. निझेरिया गनोरी. करेक्ट प्रिया, व्हेरी गुड. इट इज निझेरिया गनोरी. आणि निझेरिया गनोरी हा बॅक्टेरिया आहे. इट इज अ बॅक्टेरिया. ओके. त्यानंतर व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर निझेरिया गनोरी, म्हणजे गनोरियासाठी ट्रीटमेंट काय आहे. व्हॉट इज द ट्रीटमेंट. यस, निझेरिया गनोरी आहे. ओके, दॅट इज द पॉझिटिव्ह एजंट. ट्रीटमेंट सांगा. व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर गनोरिया. फर्स्ट लाइन ट्रीटमेंट, फर्स्ट चॉइस ट्रीटमेंट फॉर गनोरिया. सेफ्ट्रायक्सोन. करेक्ट प्रिया, व्हेरी गुड. इट इज द सेफ्ट्रायक्सोन. फर्स्ट लाइन ट्रीटमेंट फॉर गनोरिया इज सेफ्ट्रायक्सोन. व्हॉट इज DGI. DGI काय आहे गनोरिया रिलेटेड, सांगा बरं. व्हॉट इज DGI. DGI गनोरियामध्ये आपण बघितलेलं होतं. DGI. सो व्हॉट इज इट. DGI. सो DGI इज डिसेमिनेटेड गनोरिया इन्फेक्शन. डिसेमिनेटेड म्हणजे जो बॉडीमध्ये स्प्रेड होऊन गेलेला आहे तो. त्यानंतर आपण DGI नंतर सिफिलिस बघितला होता. सो व्हॉट इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिस. सिफिलिसचा पॉझिटिव्ह एजंट काय सांगा. पॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिस व्हॉट इज इट. ट्रिपोनेमा पॅलिडम. यस मोनाली, करेक्ट, यू आर राईट. ट्रिपोनेमा पॅलिडम इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिस. बरोबर आहे. ओके. नाउ सिफिलिस हा कोणत्या स्टेजमध्ये मोस्ट इन्फेक्शियस असतो. सिफिलिस कोणत्या स्टेजमध्ये मोस्ट इन्फेक्शियस असतो. यस प्रिया, करेक्ट. सेकंड स्टेजमध्ये सिफिलिस हा मोस्ट सेक्शुअली मोस्ट इन्फेक्शियस असतो तो. ओके. सिफिलिस मध्ये व्हॉट इज द ट्रीटमेंट. कोणती ट्रीटमेंट आहे सिफिलिसची. व्हॉट इज द ट्रीटमेंट. पेनिसिलिन G. पेनिसिलिन G. यस प्रिया, राईट, यू आर राईट. सो पेनिसिलिन G इज द ट्रीटमेंट फॉर दिस सिफिलिस. ओके. आणि पेनिसिलिन जर आपण दिलं सिफिलिस मध्ये तर कोणती रिॲक्शन होते. नेम ऑफ दॅट रिॲक्शन. सिफिलिस मध्ये पेनिसिलिन ऍडमिनिस्टर केल्यावरती कोणती रिॲक्शन होते. नेम ऑफ दॅट रिॲक्शन. त्या रिॲक्शनचं नाव. यस, जॅरिस हर्शहाइमर रिॲक्शन. जॅरिस हर्शहाइमर रिॲक्शन करेक्ट आहे. ओके. आता पेनिसिलिनचा डोस किती आहे सिफिलिस मध्ये. व्हॉट इज द डोज ऑफ पेनिसिलिन. पेनिसिलिनचा डोस सांगा. डोज ऑफ पेनिसिलिन टू ट्रीट 2.4 मिलियन युनिट्स. करेक्ट, 2.4 मिलियन युनिट्स इज द डोज. ओके. आणि जर न्यूरोसिफिलिस असेल, न्यूरोसिफिलिस, तर त्या केसमध्ये 2.4 मिलियन युनिट्स फॉर 3 वीक्स. 3 वीक्स मध्ये. ओके. 3 वीक्स तो रिपीट केला जातो. तर सिंगल डोज आहे. आणि न्यूरोसिफिलिस असेल तर 3 डोजेस असतात. तर इथे आपण गनोरिया, सिफिलिस डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर एड्समध्ये HIV CD4+ सेल्सवरती अटॅक करतो. राईट. आणि CD4+ सेल्सला तो डिस्ट्रॉय करत जातो. आणि जे ट्रीटमेंट आहे HIV ट्रीटमेंट. सो HIV ट्रीटमेंटचं नाव काय आहे. व्हॉट इज द नेम फॉर दॅट ट्रीटमेंट. HIV ट्रीटमेंट इज नोन ॲज ART. करेक्ट, इट इज नोन ॲज ART म्हणजेच अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. आता जी ART आहे, ART इज बेस्ड ऑन दी 3 ड्रग थेरपी. 3 ड्रगचं कॉम्बिनेशन असतं ART मध्ये. आणि 3 ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डिफरंट असतं. तर ते 3 ड्रगपैकी एक ड्रग कॉमन असतो. तो ड्रग असतोच. त्या ड्रगचं नाव काय. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट ड्रग. कोणता ड्रग कॉमन असतो. तो ड्रग असायलाच पाहिजे ART मध्ये 3 ड्रगच्या कॉम्बिनेशन मध्ये. व्हॉट इज दॅट ड्रग. सो दॅट ड्रग इज डोलुटेग्राविर. कोणता ड्रग आहे तो. डोलुटेग्राविर. ओके. डोलुटेग्राविर हा ड्रग आहे. बरं. नाउ टेल मी व्हॉट इज NaCO. NaCO काय आहे. NaCO व्हॉट इज इट. सो NaCO इज नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. NaCO नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. अँड व्हॉट इज NaCP. NaCP काय आहे.
नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. यस, इट इज नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. बरोबर आहे. आता इथे बघा, इथे एक गोष्ट काय म्हटलेली आहे इथे, हा जो आहे ना पॉइंट, हा 4 नंबरचा पॉइंट बघा, 4 नंबर. इथे काय म्हटलेलं आहे, जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स. ओके, तर जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स हे आपण डिस्कस करतोच आहे. जीके, फार्मसी जीके. तर फार्मसी जीके मध्ये आपण नाको, NACP डिस्कस केलं होतं. तर इथे आपण एक ऍक्ट बघितला होता, HIV रिलेटेड ऍक्ट. तो ऍक्ट कोणता आहे आठवतं का? HIV साठी आपण एक ऍक्ट बघितला होता. काय ऍक्ट होता? आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की फार्मसी रिलेटेड जनरल नॉलेज मध्ये हा ऍक्ट आपल्याला महत्वाचा आहे. सो व्हॉट इज दॅट ऍक्ट HIV रिलेटेड? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट 2017. यस, HIV अँड एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट 2017. करेक्ट. ओके, तर इथे आपलं STD आणि एड्स हे दोन्ही आपण इथे कव्हर केलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर इथे नेक्स्ट टॉपिक हायपर सेन्सिटिव्हिटीचा आहे. तर हा जो टॉपिक आहे हायपर सेन्सिटिव्हिटी, हा मी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन सोबत कव्हर करणार आहे. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, आणि त्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स मी हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीमध्ये कव्हर करणार आहे. तर आपल्या बुकमध्ये आपल्याकडे तुम्हाला हा जो बुक दिलेला आहे मी, ओके, हा जो आपल्याकडे बुक आहे, तर या बुकमध्ये पेज नंबर 8.30 बघा तुम्ही. पेज नंबर 8.30 लक्षात घ्या. तर पेज नंबर 8.30 वरती तुम्हाला हायपर सेन्सिटिव्हिटी इन डिटेलमध्ये मिळेल. तसंच त्या रिलेटेड MCQs सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला मिळतील. PYQ पण तुम्हाला इथे मिळतील हायपर सेन्सिटिव्हिटी रिलेटेड. ओके, तर आपण हायपर सेन्सिटिव्हिटी कव्हर करणार आहोत. देन हेपॅटायटिस अँड HBsAg हे पण आपण इन डिटेल कव्हर केलेलं आहे. व्हॉट इज HBsAg? काय आहे तो? हेपॅटायटिस B सरफेस अँटीजन. यस, इट इज हेपॅटायटिस B सरफेस अँटीजन. आणि हेपॅटायटिस मध्ये आपण हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस D आणि हेपॅटायटिस E हे 5 टाईपचे हेपॅटायटिस, व्हायरल हेपॅटायटिस आपण स्टडी केले. व्हायरल हेपॅटायटिस, बरोबर आहे. तर त्यांचं रूट्स ऑफ ट्रान्समिशन पण आपण डिस्कस केलेलं आहे. रूट्स ऑफ ट्रान्समिशन. आता या हेपॅटायटिस मध्ये कोणता हेपॅटायटिस व्हायरस आहे जो क्रोमोझोम सोबत, ह्युमन क्रोमोझोम सोबत इंटिग्रेट होतो आणि परमनंट इन्फेक्शन प्रोड्यूस करतो? यस, हेपॅटायटिस B. राईट प्रिया, यू आर राईट. इट इज हेपॅटायटिस B. हेपॅटायटिस B हा ह्युमन क्रोमोझोम सोबत इंटिग्रेट होऊन परमनंट इन्फेक्शन प्रोड्यूस करतो. राईट. आता इंडियामध्ये हेपॅटायटिस B चे किती पेशंट्स आहेत? हाऊ मेनी पेशंट्स आर देअर ऑफ हेपॅटायटिस B? किती पेशंट? तर हेपॅटायटिस B चे इंडियामध्ये 40 मिलियन पेशंट्स आहेत, म्हणजे 4 करोड. राईट, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. देन हेपॅटायटिस C चे किती पेशंट आहेत इंडियामध्ये? तर 1.2 करोड, म्हणजे 12 मिलियन पेशंट्स आहेत. 12 मिलियन ऑफ हेपॅटायटिस C. राईट, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर प्रेग्नंट वुमनमध्ये डेडली हेपॅटायटिस कोणता? मोस्ट डेंजरस प्रेग्नंट वुमेनसाठी हेपॅटायटिस E. राईट ऋषिकेश, यू आर राईट, ॲब्सोल्युटली राईट. यस मृणाली, यस श्वेता, करेक्ट. यस आकांक्षा, यू आर राईट. सो इट इज हेपॅटायटिस E. ओके, हेपॅटायटिस E हा प्रेग्नंट वुमेनमध्ये डेंजरस आहे. आता सांगा हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस E यांचं रूट ऑफ ट्रान्समिशन काय? व्हॉट इज द रूट ऑफ ट्रान्समिशन फॉर हेपॅटायटिस A अँड हेपॅटायटिस E? सांगा. ओरल फिकल. राईट, ओरल अँड फिकल. काय आहे? ओरल अँड फिकल. राईट. ओके, तर हेपॅटायटिस आणि HBsAg हे दोन्ही आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. राईट. सो इथे हा पण टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. सो इथे हा 1.1 आपण कव्हर केलेला आहे. 1.2 हायपर सेन्सिटिव्हिटी बाकी आहे, पण बाकीचं आपलं इन डिटेल कव्हर झालेलं आहे. आता फार्मेकोलॉजीमध्ये, तर फार्मेकोलॉजीमध्येच त्यांनी केमिस्ट्री पण दिलेलं आहे, सार पण दिलेला आहे. तर हा केमिस्ट्री आणि सार आपण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये डिस्कस करू असं मी तुम्हाला म्हटलं होतं. म्हणजे मेडिसिनल केमिस्ट्री पण आपण डिस्कस करणार आहोत आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये हे सार आणि हे आपण डिस्कस करणार. तर आपल्या बुकमध्ये तुम्हाला आपण जे स्टडी मटेरियल दिलेलं आहे, तर या बुकमध्ये आपला 5th नंबरचा चॅप्टर आहे मेडिसिनल केमिस्ट्री, म्हणजे 5वा नंबरचा आपला चॅप्टर आहे बुकमध्ये, दॅट इज केमिस्ट्री. त्याच्यामध्ये
फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्री पण त्याच्यामध्ये आहे, राईट. तर या बुकमध्ये जे सार आहेत सार, तर ते सार आपण जे IMP ड्रग्ज आहेत, IMP ड्रग्जचं सार आणि ते की पॉईंट सारचे ते आपण तिथे दिलेले आहेत. जर तुम्ही चॅप्टर नंबर 5 बघितलात आणि चॅप्टर नंबर 5 मध्ये पेज नंबर 5.38, पेज नंबर 5.38 बघा तुम्ही, तर तुम्हाला पेज नंबर 5.38 मध्ये सार मिळेल. ओके. त्यानंतर इथे आहे फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन अँड मेकॅनिझम ऑफ ड्रग्स. तर इथे फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन अँड मेकॅनिझम ऑफ ड्रग्स हे आपण डिस्कस केलेलं आहे का? केलंय का आपण हे डिस्कस? आठवतं का? झालं का आपलं डिस्कशन फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन अँड मेकॅनिझम ऑफ ड्रग्स वरती? केलं का आपण डिस्कशन? तर फार्माकोडायनॅमिक्स मध्ये सिनर्जिस्टिक इफेक्ट, ऍडिटिव्ह इफेक्ट, अँटागोनिस्टिक इफेक्ट हे सगळे इफेक्ट्स आपण स्टडी केलेत ना. ड्रग टॉलरन्स, ॲक्यूट टॉलरन्स, त्याचे फिलॅक्सिस हे डिस्कशन आपलं झालेलं आहे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन हे पण आपण फार्माकोडायनॅमिक्स मध्ये डिस्कशन केलेलं आहे. आठवा फार्माकोडायनॅमिक्स, राईट. तर फार्माकोडायनॅमिक्स मध्ये फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन अँड मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन आपण कव्हर केलेलं आहे. आता यांनी इथे स्पेसिफिकली म्हटलेलं आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन ऑफ कोअग्युलेशन अँड हिमॅटिनिक्स. सो कोअग्युलेशनचे कोअग्युलंट ड्रग मध्ये पर्टिक्युलरली व्हिटॅमिन के आहे, व्हिटॅमिन के. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं नाहीये, तर ते आपण कव्हर करू. व्हिटॅमिन के आपण कव्हर करून घेऊ. ओके. पण हिमॅटिनिक्स तर इथे आपण अनेमिया डिस्कस केलेला आहे. अनेमियामध्ये आपण आयर्न डेफिशियन्सी अनेमिया अँड मेगलोब्लास्टिक अनेमिया डिस्कस केलेला आहे आणि हिमॅटिनिक्स त्याच्यामध्ये आपण कव्हर केलं. तर हिमॅटिनिक्समध्ये आपण ओरल आयर्न प्रिपरेशन्स, पॅरेंटरल आयर्न प्रिपरेशन्स, त्यानंतर फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12, ओके, अँड इरिथ्रोपोएटिन हार्मोन, इरिथ्रोपोएटिन EPO हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे का इन डिटेल? लक्षात आहे का तुम्हाला? हिमॅटिनिक्स, ओके, आणि अनिमिया ड्रग्स टू ट्रीट अनिमिया. तर इथे ओरल आयर्न प्रिपरेशन्स, पॅरेंटरल आयर्न प्रिपरेशन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कोणत्या प्रिपरेशन्स आपण बघितल्या त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड आणि इरिथ्रोपोएटिन हे हिमॅटिनिक्स आपण डिस्कस केलेले आहेत. ओके. त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, अंजायना, अरिथमिया, डायरेटिक्स पूर्ण डिटेलमध्ये आपलं झालेलं आहे. अँटी हायपरटेन्सिव्हमध्ये आपण अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम्स, डायरेटिक्स, बीटा ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, राईट, व्हॅसोडायलेटर्स हे सगळे डिस्कस केलेत. CHF कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये आठवतं का तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ डिकॉक्सिन? सांगा बरं कुणाला आठवतंय डिकॉक्सिनचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन? हो, रिमेंबर इट? सांगा. मला वाटतं आपण अर्धा तास दिला होता डिकॉक्सिनचं. जेव्हा आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन स्टडी केलं तर त्याला मी हाफ एन आवर दिलेलं होतं. अर्धा तास आपण डिस्कस केलं होतं डिकॉक्सिनचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. सो या सोडियम पोटॅशियम एटीपेज, व्हेरी गुड ऋषिकेश, व्हेरी गुड. तर डिकॉक्सिन हा सोडियम पोटॅशियम एटीपेजला म्हणजे सोडियम पोटॅशियम पंप जो आहे त्याला इनिबिट करतो आणि इंट्रासेल्युलरली तो कॅल्शियम लेवल इन्क्रीज करतो. आणि इंट्रासेल्युलरली कॅल्शियम लेवल कशी इन्क्रीज होते? तर तिथे कॅल्शियम आणि आपलं कॅल्शियम सोडियम एक्सचेंजर आहे. कॅल्शियम सोडियम एक्सचेंजर हा इनिबिट होतो आणि त्याच्यामुळे कॅल्शियमची इंट्रासेल्युलर लेवल इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतं. आता हा जो डिकॉक्सिन आहे हा डिकॉक्सिन पॉझिटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट देतो का? डिकॉक्सिन पॉझिटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट देतो का? देतो का? डिकॉक्सिन पॉझिटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट देतो का? क्रोनो देतो का? सांगा. आपण किती वेळ इन डिटेल डिस्कशन केलेलं आहे डिकॉक्सिनचं. तर तो पॉझिटिव्ह क्रोनोट्रोपिक आहे का निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक आहे डिकॉक्सिन? डिकॉक्सिन पॉझिटिव्ह क्रोनोट्रोपिक का निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक?
तर लक्षात घ्या, मी IMP दिलं होतं, IMP तिथे लिहून पण दिलेलं आहे IMP म्हणून, आणि त्याचा MCQ पण आपण डिस्कस केलेला होता. तर डिकॉक्सिन हा निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक आहे, निगेटिव्ह, आणि तो पॉझिटिव्ह इनोट्रोपिक आहे, पॉझिटिव्ह इनोट्रोपिक. ओके, सो डिकॉक्सिन इज पॉझिटिव्ह इनोट्रोपिक अँड निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक. का बरं पॉझिटिव्ह इनोट्रोपिक? कारण तो फोर्स ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो, आणि तो निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक आहे. का बरं निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक? कारण तो व्हॅगल स्टिम्युलेशन करतो, व्हॅगल स्टिम्युलेशन, आणि व्हॅगल स्टिम्युलेशन होत असल्यामुळे तिथे पॅरासिम्पॅथोलायटिक सिस्टीम पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि ती हार्ट रेट कमी करते. तर डिकॉक्सिन असा ड्रग आहे जो की फोर्स ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन, हार्ट मसलचं कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो आणि हार्ट रेट कमी करतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी असते हार्टमध्ये, म्हणजे ड्रोमोटोपी इफेक्ट, ते पण तो कमी करतो. म्हणजे डिकॉक्सिन हा कार्डियक आउटपुट इन्क्रीज करतो, कार्डियक ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करतो, पण तो ऑक्सिजन कन्झम्पशन इन्क्रीज करत नाही. तर हे डिटेल आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर अंजायनामध्ये टाइप्स ऑफ अंजायना आणि अँटी अंजायनल ड्रग्स. अँटी अंजायनल ड्रग्सचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपण काय बघितलं होतं? तर हे जे अँटी अंजायनल ड्रग्स असतात हे एकतर व्हॅसोडायलेशन करतात आणि दुसरं प्रीलोड आणि आफ्टरलोड कमी करतात. प्रीलोड अँड आफ्टरलोड कमी करतात अंजायनाचे टाइप्स काय बघितले होते आपण? तर अंजायना पेक्टोरिसमध्ये आपण स्टेबल अंजायना म्हणजेच एक्झर्शनल अंजायना बघितला होता. त्यानंतर आपण मायक्रोव्हेस्क्युलर अंजायना बघितला होता, मायक्रोव्हेस्क्युलर अंजायना. त्यानंतर आपण व्हॅसोस्पास्टिक अंजायना बघितला होता, व्हॅसोस्पास्टिक. त्यानंतर आपण अनस्टेबल अंजायना बघितला होता, अनस्टेबल अंजायना. अनस्टेबल अंजायना ACS मध्ये येतो, ACS ॲक्यूट करोनरी सिंड्रोममध्ये. ॲक्यूट करोनरी सिंड्रोममध्ये अजून काय येतं? तर मायोकार्डियल इन्फार्क्शन येतं. व्हॉट इज इन्फार्क्शन? तर डेथ ऑफ दी कार्डियक मसल्स. कार्डियक मसलची डेथ म्हणजे इन्फार्क्शन. तर ते आपण तिथे डिस्कस केलेलं होतं अंजायनामध्ये इन डिटेल. देन अरिथमियामध्ये आपण टॅचिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया, त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ अरिथमिया, त्यानंतर तिथे आपण ECG बघितला होता, ECG राईट. आणि अरिथमियामध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. तर अरिथमियाचा क्लास 1 ड्रग, क्लास 1 ड्रग्स काय असतात? तर सोडियम चॅनल ब्लॉकर असतात. सोडियम चॅनल ब्लॉकर्स आर दी क्लास 1 मेमरी स्टेबिलायझिंग एजंट. क्लास 1 ऑफ अँटी अरिथमिक ड्रग म्हणजेच काय? तर दे आर सोडियम चॅनल ब्लॉकर्स, मेमरी स्टेबिलायझिंग ड्रग. मग क्लास 1 ड्रग जे आहेत ते क्लास 1A, क्लास 1B, क्लास 1C असे त्याचे सबटाइप्स आहेत. क्लास 1A ड्रग ओपन स्टेट सोडियम चॅनलला इनहिबिट करतात, ब्लॉक करतात. क्लास 1B ड्रग हे इनएक्टिवेटेड सोडियम चॅनलला ब्लॉक करतात. तर क्लास 1C ड्रग हे काय करतात? तर हे जे फास्ट ऍक्टिंग सोडियम चॅनल म्हणजे त्याला अजूनही मॉडरेटली त्याला इनहिबिट करतात सोडियम चॅनलला, ओपन स्टेट सोडियम चॅनलला, राईट. तर असे आपण क्लासिफिकेशन बघितले होते. जो क्लास 2 आहे अँटीअरिथमिक ड्रगमध्ये, क्लास 2, सो दोज आर दी बीटा ब्लॉकर्स. क्लास 3 कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. क्लास 4 पोटॅशियम चॅनल वायडन करणारे पोटॅशियम चॅनल ओपनर नाही, ऍक्शन पोटेन्शियल वाईट करणारे पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, ब्लॉकर्स, बरोबर आहे. त्यानंतर मिसलेनियस ड्रग आपण बघितले होते. सो दिस वॉज द क्लासिफिकेशन ऑफ अरिथमिया, अँटी अरिथमिक ड्रग्स. तर हे आपण तिथे डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर डायरेटिक्स, आणि डायरेटिक्सच्या सोबत आपण अँटी डायरेटिक पण डिस्कस केलेलं आहे. ड्रग्ज ऍक्टिंग ऑन किडनीमध्ये आपण डायरेटिक्स आणि अँटी डायरेटिक्स डिस्कस केलेलं होतं. डायरेटिक्समध्ये जे लूप डायरेटिक्स आहेत, लूप डायरेटिक्स, राईट. तर लूप डायरेटिक्समध्ये किंवा हाय सेलिंग डायरेटिक्समध्ये ज्याचं एक्झाम्पल फुरोसेमाइड आहे, त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे? व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ फुरोसेमाइड? तर त्याचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन इज इट इनिबिट्स सोडियम पोटॅशियम क्लोराइड को ट्रान्सपोर्टर. सोडियम पोटॅशियम अँड क्लोराइड को ट्रान्सपोर्टर्सला तो इनिबिट करतो, राईट. तर इथे हा जो पार्ट आहे अँटी हायपरटेन्सिव्ह, CHF, अंजायना, अरिथमिया, डायरेटिक्स, हे इन डिटेल आपण कव्हर केलेलं आहे, इन डिटेल, राईट. आणि त्याचे MCQs पण आपण बघितलेत. त्यानंतर सीएनएस ड्रग्स, सेडेटिव्हस, हिप्नॉटिक्स, लोकल एनेस्थेटिक्स. आता लोकल एनेस्थेटिक्स हे सीएनएस नाहीये, ओके. आता यांनी सीएनएस मध्ये दिलेलं आहे लोकल एनेस्थेटिक्स पेरिफेरली ऍक्टिंग, तो पेरिफेरली ऍक्टिंग आहे, ओके. पण त्यांनी सीएनएस मध्ये दिला, पण आपण ते डिस्कस केलेलं आहे. व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ लोकल एनेस्थेटिक्स? काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे लोकल एनेस्थेटिक्सची सांगा बरं. सोडियम चॅनल ब्लॉकर, यस प्रिया, यू आर राईट.
सो दीज आर दी सोडियम चॅनल ब्लॉकर्स. ओके. त्यानंतर NSAIDs. तर हा NSAID पण CNS ड्रग नाही आहे, हा पण पेरिफेरली ॲक्टिंग आहे. प्रोस्टाग्लॅंडिनला तो इनिबिट करतो. प्रोस्टाग्लॅंडिन्स काय आहेत, तर प्रोस्टाग्लॅंडिन्स आर ऑटोकाइड्स. मग प्रोस्टाग्लॅंडिनमध्ये आपण टाईप्स बघितले होते, प्रोस्टाग्लॅंडिन E2, प्रोस्टाग्लॅंडिन F2 अल्फा, ठीक आहे. थ्रोम्बोक्सिन A, थ्रोम्बोक्सिन A2 आपण बघितला होता. NSAIDs हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर NSAIDs हे CNS ड्रग्स नाही आहेत, दीज आर नॉट दी CNS ड्रग्स, हे पेरिफेरली ॲक्टिंग ड्रग्स आहेत. ओके. पण इथे CNS मध्ये त्यांनी दिलेलं आहे, पण आपलं ते कव्हर झालेलं आहे. देन ओपिएट्स आहेत. ॲनाल्जेसिक्स, ॲनाल्जेसिकमध्ये ओपिएट ॲनाल्जेसिक पण आपण कव्हर केलेत. NSAID ॲनाल्जेसिक पण आपण कव्हर केलं. आणि ॲनाल्जेसिकमध्ये आपण पॅरासिटामॉल पण कव्हर केलेला आहे. पॅरासिटामॉल, राईट. आणि पॅरासिटामॉलचा जो ॲनाल्जेसिक इफेक्ट आहे तो कशामुळे मिळतो, तर पॅरासिटामॉल हा इनडायरेक्टली कॅनाबिनॉइड रिसेप्टर्सला ॲक्टिवेट करतो. कॅनाबिनॉइड रिसेप्टर्स, बरोबर आहे. आणि दॅट्स वाय इट ॲक्ट्स ॲज अ ॲनाल्जेसिक ड्रग. देन अँटीपायरेटिक्स पण आपण डिस्कस केलेले आहेत. अँटीपायरेटिक्समध्ये NSAID ड्रग आहेत. आणि पॅरासिटामॉल हा जो अँटीपायरेटिक आहे आणि तो सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. ओके. आणि पॅरासिटामॉल हा अँटीपायरेटिक कुठे ऍक्ट करतो, तर तो हायपोथॅलॅमसवरती ऍक्ट करतो. हायपोथॅलॅमस थर्मो रेग्युलेटरी सेंटरवरती तो ऍक्ट करतो आणि थर्मो रेग्युलेटरी सेंटरला तो रिसेट करतो हायपोथॅलॅमसमध्ये. त्यानंतर अँटीटिश्यूज. आता अँटीटिश्यू आपण कुठे डिस्कस केलेलं आहे, तर रेस्पिरेटरी सिस्टीम, ड्रग्ज ऍक्टिंग ऑन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपण अँटीटिश्यू डिस्कस केलेलं आहे. इथे त्यांनी अँटीटिश्यूला CNS मध्ये घेतलेलं आहे आणि ते बरोबर पण आहे, कारण अँटीटिश्यू हे कोणत्या प्रकारच्या कफमध्ये वापरले जातात सांगा बरं. अँटीटिश्यू एजंट कोणत्या प्रकारच्या कफमध्ये वापरतात, अँटीटिश्यूज कोणत्या प्रकारच्या कफमध्ये वापरले जातात सांगा. यस. सो देयर आर टू टाइप्स ऑफ कफ. यस, ड्राय कफ, करेक्ट प्रिया, यू आर राईट. सो देयर आर टू टाइप्स ऑफ कफ, एक ड्राय कफ असतो आणि एक प्रोडक्टिव्ह कफ असतो. प्रोडक्टिव्ह कफ म्हणजे ज्याच्यामध्ये म्युकस येतं किंवा आपण ज्याला कफ म्हणतो किंवा म्युकस, त्याच्यामध्ये म्युकस असतं. आणि ड्राय कफमध्ये म्युकस नसतं, फक्त खोकला असतो. तर जेव्हा ड्राय कफ असतं तर ड्राय कफच्या ट्रीटमेंटमध्ये आपण अँटीटिश्यू वापरतो. आणि हे अँटीटिश्यू काय करतात, तर ब्रेनमध्ये जे कफ सेंटर असतं आणि स्ट्रेच रिसेप्टर जे असतात लंग्समध्ये, प्लुरामध्ये, त्याला हे डिप्रेस करतात. ओके. अँटीटिश्यूचं एक्झाम्पल आपण कोडिन बघितलं होतं, कोडिन. ओके. सो हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. सो इथे हा जो आहे थर्ड पॉइंट, हा पण आपला इन डिटेल डिस्कशन झालेला आहे. ओके. देन किमोथेरप्युटिक एजंट्स. सो आपण डेफिनेशन बघितली होती. ड्रग्सच्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट आर किमोथेरप्युटिक एजंट्स अँड व्हॉट आर फार्मेकोथेरप्युटिक ऑर फार्मेकोडायनॅमिक एजंट्स. आणि किमोथेरप्युटिक एजंट्समध्ये अँटी कॅन्सर ड्रग आपण आय थिंक काल परवा नाही आज आपलं अँटी कॅन्सर मला वाटतं आज होतं आपलं शेड्यूल. हो, अँटी कॅन्सरचं आपलं आजचं शेड्यूल होतं. ओके. आज आपण अँटी कॅन्सर ड्रग डिस्कस करणार होतो. कॅन्सर आणि अँटी कॅन्सर ड्रग आजचं आपलं शेड्यूल होतं. देन अँटीफंगल ड्रग्स. ओके. हे डिटेलमध्ये आपण डिस्कस केलं, याचं क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलं, यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. अँटीबायोटिक्स आपण डिस्कस केलेत, अँटीबायोटिक्स आणि अँटीमायक्रोबियल एजंट. अँटीबायोटिक्समध्ये आपण बिटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, त्याच्यामध्ये पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, त्याच्यानंतर अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स, टेट्रासायक्लिन्स, त्याच्यानंतर मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स, हे सगळे अँटीबायोटिक्सचं डिस्कशन आपलं झालेलं आहे. आणि त्यांचा रेजिस्टन्स मेकॅनिझम सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. ओके. देन अँटी ट्युबरक्युलर एजंट्स, हे पण आपण डिस्कस केलं. अँटी ट्युबरक्युलर एजंटमध्ये आपण NTEP बघितला. NTEP, व्हॉट इज NTEP? सो नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम बघितला. आणि ट्युबरक्युलोसिस रिलेटेड जे प्रेस रिलीज आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रेस रिलीज, ते प्रेस रिलीज पण आपण डिस्कस केलेलं होतं. आणि त्या प्रेस रिलीज प्रमाणे आणि WHO डेटाप्रमाणे जगामध्ये जे काही ट्युबरक्युलोसिसचे पेशंट आहेत त्यापैकी 27% पीपल, 27%, 100 पैकी 27 पेशंट भारतामध्ये आहेत ट्युबरक्युलोसिसचे. ट्युबरक्युलोसिसच्या ट्रीटमेंटसाठी डॉट्स थेरपी आहे, डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्वेशन थेरपी. ट्युबरक्युलोसिसमध्ये फर्स्ट लाईन थेरपी आणि फर्स्ट लाईन ड्रग आणि सेकंड लाईन ड्रग आहेत. हे सगळं इन डिटेल आपण डिस्कस केलेलं आहे. आणि मी तुम्हाला असं म्हटलं होतं की अँटी ट्युबरक्युलर ड्रग, त्यानंतर डायबिटीस, ट्युबरक्युलोसिस, डायबिटीस आणि अजून एक कोणतं डिसीज सांगितलं होतं मी तुम्हाला की या 3 पैकी प्रश्न असतातच एक्झाममध्ये. ओके.
ठीक आहे. त्यानंतर युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह. आता हा जो टॉपिक आहे युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह हे मी अजून कव्हर केलेलं नाही आहे, पण आपल्या बुकमध्ये आहे ते. यू कॅन फाइंड इट इन दी बुक. आपल्या बुकमध्ये युरिनरी अँटी इन्फेक्टिव्ह आहे. हे आपल्या लेक्चरमध्ये झालेलं नाही, क्लासमध्ये मी कव्हर केलेलं नाही आहे, बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड. तो इझी आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लाईन ड्रग कोणता आहे, म्हणजे अनकॉम्प्लिकेटेड युरिनरी इन्फेक्शन असेल, अनकॉम्प्लिकेटेड, तर फर्स्ट लाईन ड्रग इज फोस्फोमायसिन. काय आहे फर्स्ट लाईन ड्रग त्याच्यामध्ये? फोस्फोमायसिन. तर फोस्फोमायसिन हा तिथे फर्स्ट लाईन ड्रग आहे, फोस्फोमायसिन. ओके, हा ड्रग. आता युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये कॉमनली ई कोलायमुळे इन्फेक्शन होत असतो. ई कोलाय दॅट इज इस्टर्शिया कोलाय. इस्टर्शिया कोलायमुळे तिथे इन्फेक्शन होत असतो. ओके, सो आपण हा टॉपिक पण मी इन फ्युचर कव्हर करेल. अँटी इन्फेक्टिव्ह बुकमध्ये आहे, स्टडी मटेरियलमध्ये ते दिलेलं आहे. ओके, तिथून तुम्ही रीड करा. देन अँटीव्हायरल. आता हे जे अँटीव्हायरल आहे हे पण आजचं प्लॅनिंग होतं आपलं. अँटीव्हायरलमध्ये आपण लाईफ सायकल ऑफ व्हायरस पहिले स्टडी करणार होतो, लाईफ सायकल ऑफ व्हायरसेस, आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अँटीव्हायरल ड्रग्स अँड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटीव्हायरल ड्रग्स आपण डिस्कस करणार होतो. तसं मोस्टली हे जे अँटीव्हायरल ड्रग आहेत तर याचं डिटेल मेकॅनिझम आपण अँटी HIV मध्ये, अँटी रेट्रोव्हायरल थेरपीमध्ये डिस्कस केलेलंच आहे. जे HIVचे ट्रीटमेंट आहे त्याचं जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघितलं तर क्लासिफिकेशनमध्ये आपण जेव्हा डिफरंट एन्झाईम्स आपण तिथे डिस्कस केले, डिफरंट मेकॅनिझम डिस्कस केलेत, तेच मेकॅनिझम इथे अँटीव्हायरलमध्ये आहे. तर आजचं आपलं प्लॅनिंग होतं अँटीव्हायरल कव्हर करायचं. ठीक आहे. त्यानंतर अँटी डायबेटिक्स. तर अँटी डायबेटिक्समध्ये आपण इन डिटेल विथ मेकॅनिझम अँटी डायबेटिक ड्रग्स कव्हर केलेत. त्याच्यामध्ये आपण इन्सुलिन, देन डिफरंट प्रिपरेशन्स ऑफ इन्सुलिन, त्याच्यानंतर ओरल अँटी डायबेटिक ड्रग, त्याच्यामध्ये बायगॅनेट्स, त्याच्यामध्ये मेटफॉर्मिन, मेकॅनिझम ऑफ मेटफॉर्मिन, त्यानंतर सल्फोनिल युरियाज, त्याच्यानंतर आपण SGLT2 इनिबिटर्स, त्यानंतर व्हेरियस अदर ड्रग्स, त्या सगळ्या आपण इन डिटेल डिस्कस केले होते. आणि जे आपण क्लासिफिकेशन बघितलं अँटी डायबेटिक ड्रग्सचं, तर ते क्लासिफिकेशन आपण कशा प्रकारे बघितलं होतं, तर ICMR गाईडलाईन प्रमाणे. ICMR गाईडलाईन मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे मी जे तुम्हाला इथे क्लासिफिकेशन देतोय हे क्लासिफिकेशन ICMR गाईडलाईन प्रमाणे आहे, हे फार्मेकोलॉजीच्या बुक प्रमाणे नाहीये. ICMR गाईडलाईन जी प्रॅक्टिकली यूज केली जाते त्याप्रमाणे मी तुम्हाला ते क्लासिफिकेशन दिलेलं होतं आणि ते आपण डिस्कस केलं होतं. अँटी डायबेटिक ड्रग्स इन डिटेल आपण डिस्कशन केलेलं होतं. तिथे GIP आपण डिस्कस केले होते. GIP प्रोटीन्स, हार्मोन्स, राईट, इनक्रेटिन हार्मोन्स, आठवतं का? इनक्रेटिन हार्मोन्स, इनक्रेटिन हार्मोन्स आपण डिस्कस केलेले होते तिथे. सो डायबिटीस, आणि डायबिटीस बद्दल इंडिया इज नोन ॲज द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, हे पण डिस्कशन झालं होतं. डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड इंडिया, राईट. आणि डायबिटीसचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. तर डायबिटीसच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण काय बघितलं होतं? टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस आणि प्रेग्नन्सी रिलेटेड डायबिटीस, राईट, प्रेग्नन्सीमध्ये. सो डायबिटीस आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनचा काय रोल आहे हे सगळं डिटेलमध्ये आपलं डिस्कशन झालेलं आहे. देन कॉन्ट्रासेप्टिव्स. आता कॉन्ट्रासेप्टिव्स आपण डायरेक्टली डिस्कस केलेले नाही आहेत, पण आपल्या बुकमध्ये सोशल फार्मसीमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्सचं डिटेल मी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे कंडोम्स असतील, त्यानंतर फिमेल कॉन्ट्रासेप्टिव्स फिमेल कंडोम असेल, त्यानंतर कॉपर टी असेल त्याच्यामध्ये, त्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्समध्ये बिहेवियरल मेथड्स आहेत, बिहेवियरल मेथड्स. ठीक आहे. सो देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्स. तर या मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्स याचं डिटेल्स तुम्हाला आपल्या बुकमध्ये मिळेल. म्हणजे जे बुक तुम्हाला दिलेलं आहे हे बुक जे आपलं आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, निराली प्रकाशनचं बुक, हे तुमच्याकडे आहेच. ठीक आहे. तर आपल्या या बुकमध्ये हे सगळे कॉन्ट्रासेप्टिव्स कव्हर केलेले आहेत. तसं ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत तर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समध्ये, कंबाईन पिल्समध्ये जेव्हा आपण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कव्हर केलं, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स आपण कव्हर केलेत, तेव्हा तुम्हाला त्या कॉन्ट्रासेप्टिव्सबद्दल मी सांगितलं होतं. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन डिस्कस करताना की पहिले तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल रीड करा, मेन्स्ट्रुअल सायकल समजून घ्या. आणि मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला समजलेलं असेल तर इथे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन त्या कशा प्रकारे ऍक्ट करतात, त्याच्यामध्ये FSHचा रोल काय आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्यामध्ये LH लुटिनायझिंग हार्मोनचा काय रोल आहे हे तुम्हाला क्लिअर होईल. हे आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर एंडोक्राईन अँड हार्मोन्स. तर याच्यामध्ये एंडोक्राईन अँड हार्मोन्समध्ये
आपण इन्सुलिन डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण इथे थायरॉइड हार्मोन्स डिस्कस केलेलं आहे. थायरॉइड हार्मोन रिलेटेड आपण इथे हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझमचं डिस्कशन आपलं झालेलं आहे. रोल ऑफ जे थायरॉइड हार्मोनचा रोल काय आहे, कॅल्सिटोनिनचा रोल काय आहे. त्यानंतर व्हिटॅमिन डी इज हार्मोन, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. व्हिटॅमिन डी हा पण एक हार्मोन आहे. त्यानंतर ऑक्सिटोसिन हार्मोनबद्दल आपलं डिस्कशन झालं होतं, ते पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर हे जे एंडोक्राईन अँड हार्मोन्स आहेत हे आपण डिस्कशन केलेलंच आहे आणि हे आपल्या बुकमध्ये पण स्टडी मटेरियलमध्ये पण दिलेलं आहे. त्याचे एमसीक्यूज पण दिलेले आहेत आणि त्याचा फर्दर स्टडी कुठून करायचं हे सुद्धा मी आपल्या स्टडी मटेरियलमध्ये म्हणजे बुकमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर युटेराईन ड्रग्स. आता युटेराईन ड्रग्समध्ये आपण नेहमीच 2 ड्रग्सचं डिस्कशन करत आलेलो आहोत. कोणते 2 ड्रग्स, तर इथे आपण युटेराईन ड्रग्समध्ये एक तर ऑक्सिटोसिक ड्रग्स, ऑक्सिटोसिक्स त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन येतं. ऑक्सिटोसिन म्हणजेच जे इंड्यूस द लेबर, जे लेबरला इंड्यूस करतात किंवा ते प्रोड्यूस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस. युटेराईन इनर्शिया असेल, युटेराईन इनर्शिया, तर युटेराईन इनर्शियामध्ये ऑक्सिटोसिक ड्रग्स म्हणजेच ऑक्सिटोसिन यूज केला जातो, ते आपण डिस्कस केलेलं आहे. तसंच आपण इथे टोकोलायटिक ड्रग्स पण डिस्कस केलेत. टोकोलायटिक ड्रग्स. आता टोकोलायटिक ड्रग्स आपण कुठे डिस्कस केले होते, तर टोकोलायटिक ड्रग्स हे आपण बीटा टू ॲगोनिस्ट मध्ये डिस्कस केले होते. टोकोलायटिक्स आर बीटा टू ॲगोनिस्ट. टोकोलायटिक्स काय, बीटा टू ॲगोनिस्ट. तर टोकोलायटिक्स ड्रग्स काय असतात, तर टोकोलायटिक्स ड्रग्स हे रिलॅक्संट असतात, युटेराईन रिलॅक्संट. युटेराईन रिलॅक्संट म्हणजे काय, तर जे प्रीटर्म लेबर असतं, प्रीटर्म लेबर म्हणजे प्रेग्नन्सी बिफोर म्हणजे 9 मंथच्या आधी 6व्या 7व्या 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होत असेल किंवा लेबर सुरू होत असेल तर त्याला अरेस्ट करण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी टोकोलायटिक्स यूज केले जातात. आणि टोकोलायटिक्समध्ये आयसोसुप्रिन नावाचा एक मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे. आयसोसुप्रिन बीटा ॲगोनिस्ट आहे. त्या व्यतिरिक्त अदर जे काही बीटा ॲगोनिस्ट आहेत, साल्बुटॅमॉल आहे. साल्बुटॅमॉल हा पण टोकोलायटिक आहे. तर जेव्हा आपण सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स डिस्कस करत होतो, सिम्पॅथोमायमेटिक्स म्हणजेच ॲड्रेनर्जिक ड्रग्स, तर ॲड्रेनर्जिक ड्रग्सच्या क्लासिफिकेशन डिस्कस करताना आपण हे टोकोलायटिक्स म्हणजे त्याच्यामध्ये लास्ट टाईप आहे बघा. ॲड्रेनर्जिक ड्रग्समध्ये, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्समध्ये क्लासिफिकेशनमध्ये शेवटचा हा क्लास आहे टोकोलायटिक्सचा, युटेराईन रिलॅक्संट म्हणून. युटेराईन रिलॅक्संट. तर तिथे आपले हे टोकोलायटिक कव्हर झालेलं आहे. म्हणजे इथे आपलं युटेराईन ड्रग्समध्ये ऑक्सिटोसिक्स अँड टोकोलायटिक्स दोन्ही कव्हर झालेत. म्हणजे हा जो 5th पॉईंट आहे हा सुद्धा आपला कव्हर झालेलाच आहे. ओके. देन नेक्स्ट रेस्पिरेटरी ड्रग्स. सो अँटीअस्थमॅटिक्स ड्रग्स अँड एक्सपेक्टोरंट्स. सो अँटीअस्थमॅटिकमध्ये आपण क्विक रिलीफ ड्रग्स, क्विक रिलीफ अँड लॉंग टर्म रिलीफ, राईट, लॉंग टर्म ट्रीटमेंट. तर लॉंग टर्म ट्रीटमेंट आणि क्विक रिलीफ ड्रग्स अशा आपण तिथे क्लासिफिकेशन बघितलं अँटीअस्थमॅटिकमध्ये. सीओपीडीचं पण ट्रीटमेंट आपण बघितलं, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. सीओपीडीमध्ये आपण बघितलं होतं की मेनली स्मोकिंगमुळे किंवा धूरमुळे सीओपीडी होऊ शकतो. आणि सीओपीडीचं मेन कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आपण काय बघितलं होतं, तर ट्रायपॉड पोझिशन आपण बघितली होती सीओपीडीमध्ये. त्यानंतर एक्सपेक्टोरंट्स काय करतात, तर एक्सपेक्टोरंट हे म्युकसला डायल्यूट करतात, कफला डायल्यूट करतात. कफला आणि म्युकसला डायल्यूट करून ते त्याला एक्सपेक्टोरेट करतात. तसंच ते एक्सपेक्टोरंटच्या सोबत आपण म्युकोलायटिक ड्रग्स पण बघितले होते, म्युकोलायटिक्स. आणि हे म्युकोलायटिक ड्रग्स आपण सीओपीडीच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करू शकतो, राईट. तर इथे हे रेस्पिरेटरी ड्रग्स सुद्धा आपला इन डिटेल कव्हर झालेला आहे. त्यानंतर GIT ड्रग्स. सो ड्रग्स ऍक्टिंग ऑन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. अँटी अल्सर. सो अल्सर देर आर 2 टाइप्स ऑफ अल्सर डिपेंडिंग ऑन पॉझिटिव्ह एजंट. पॉझिटिव्ह एजंटच्या बेसवरती अल्सर 2 टाइपचे आहेत. एक H. पायलोरी इंड्यूस अल्सर, H. पायलोरी हेलिकोबॅक्टर पायलोरीच्या इन्फेक्शनमुळे होणारं अल्सर. आणि दुसरं आपण बघितलं होतं ते NSAID इंड्यूस अल्सर. तर H. पायलोरी अल्सरमध्ये आपण जे ड्रग्स बघितले होते तर त्याच्यामध्ये मेट्रोनिडाझोल वगैरे ड्रग्स होते. आणि NSAID साठी आपण PPI ड्रग बघितले होते, PPI प्रोटॉन पंप इनहिबिटर्स. तसंच तिथे आपण सुक्राल्फेट पण डिस्कस केलं होतं, सुक्राल्फेट, राईट. सुक्राल्फेट आणि अँटासिड्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड, राईट. हे पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. त्यानंतर ड्रग्स फॉर कॉन्स्टिपेशन हे मी कव्हर केलेलं नाही आपल्या क्लासमध्ये.
तर ड्रग्स फॉर कॉन्स्टिपेशन म्हणजेच लॅक्झेटिव्ह. कोणते ड्रग? लॅक्झेटिव्ह ड्रग. सो कॉन्स्टिपेशन, त्यानंतर डायरिया, इमेटिक्स, अँटी इमेटिक्स, डायजेस्टंट. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बुकमध्ये तुम्हाला पेज नंबर मी दिला होता, म्हणजे मी तिथे अँटी अल्सर ड्रग मी डिस्कस केलं होतं. त्यानंतर आपण IBD डिस्कस केलं होतं, इन्फ्लामेटरी बावेल डिसीज. बरोबर आहे, इन्फ्लामेटरी बावेल डिसीज. सो अँटी अल्सर ड्रग्स आणि इन्फ्लामेटरी बावेल डिसीज डिस्कस केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे रिमेनिंग ड्रग्ज आहेत म्हणजे लॅक्झेटिव्स, अँटी डायरियल, इमेटिक्स, अँटी इमेटिक्स, डायजेस्टंट्स हे आपल्या बुकमधून करून घ्या. ओके, ते तिथे दिलेले आहेत आणि इझी आहेत, यू विल अंडरस्टँड इट. तर इथे आपल्या क्लासमध्ये हा पण टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. ओके. त्यानंतर ऑटोकाइट्स. ऑटोकाइट्समध्ये 5-हायड्रॉक्सीट्रिप्टामिन म्हणजे सिरोटोनिन, त्यानंतर हिस्टामिन, हिस्टामिनच्या नंतर प्रोस्टाग्लॅंडिन्स, डिफरंट टाइप्स ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन्स, राईट. ते सर्व ऑटोकाइट जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर इम्युनोस्टिम्युलंट्स. तर इम्युनोस्टिम्युलंट्स आपला कव्हर झालेला नाहीये आणि इम्युनोस्टिम्युलंट आपल्या बुकमध्ये पण नाही, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये नाहीये. तर मी तुम्हाला याच्या नोट्स देतो इम्युनोस्टिम्युलंटच्या. ओके, आय विल प्रोव्हाइड इट टू यू. हे आपण कव्हर करूया, एक 5 मिनिटाचंच आहे. त्यानंतर इम्युनोसप्रेसंट्स. तर इम्युनोसप्रेसंट्समध्ये 2 टाईपचे ड्रग्स आपण बघितलेत. 2 टाइप्स ऑफ ड्रग्स आर इम्युनोसप्रेसंट्स. कोणते 2 टाइप्स आहेत? तर एक तर स्टेरॉइडल ड्रग्स, स्टेरॉइड, कॉर्टिकोस्टेरॉइड्स. कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण डिस्कस केलेलं आहे, मिनरलोकॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, राईट. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड मिनरलोकॉर्टिकॉइड्स आर दी इम्युनोसप्रेसंट्स. त्यानंतर काही बायोलॉजिकल ड्रग्स आपण बघितलेत, बायोलॉजिक्स. पर्टिक्युलरली जेव्हा आपण IBD डिस्कस करत होतो, IBD, इन्फ्लामेटरी बावेल डिसीज, तेव्हा तिथे आपण काही बायोलॉजिक्स डिस्कस केलेत आणि त्याच्यामध्ये ते बायोलॉजिक्स जे आहेत ते अँटी इन्फ्लामेटरी आणि इम्युनोसप्रेसंट्स आहेत. जसं TNF अल्फा ब्लॉकर आहेत, JAK ड्रग्ज आहेत, JAK इनिबिटर्स, JAK जानोस कायनेज इनिबिटर. तर जानोस कायनेज इनिबिटर आपण बघितलेत. त्यानंतर TNF अल्फा ड्रग्ज, TNF अल्फा इनिबिटर्स आपण बघितलेत, राईट. तर बायोलॉजिक्स आपण डिस्कस केलेले आहेत. सो इम्युनोसप्रेसंट्स पण आपला डिस्कशन झालेलं आहे. ओके. तर इथे हा जो पॉईंट नंबर 8 आहे याच्यामध्ये इम्युनोस्टिम्युलंट्स हा एक असा आहे टॉपिक जो की आपला इथे कव्हर झालेला नाहीये आणि आपल्या स्टडी मटेरियलमध्ये पण ह्या नोट्स नाही आहेत. सो आय विल प्रोव्हाइड इट टू यू. मी ते प्रोव्हाइड करतो तुम्हाला, ठीक आहे. आता त्यानंतर 9th पॉईंट जो आहे तो इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री आहे. तर हा मेडिसिनल केमिस्ट्रीचा पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे हा पण आपल्या बुकमध्ये स्टडी मटेरियलमध्ये दिलेला आहे मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये, अंडर दी मेडिसिनल केमिस्ट्री. ओके. तर तिथे तुम्हाला हा ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री तिथे मिळेल. ओके. तर हा पण पार्ट आपण मेडिसिनल केमिस्ट्री जेव्हा सुरू करू तेव्हा हा कव्हर होईल. तर आता इथे जर आपण बघितलं 1.3 जो आहे तर 1.3 मध्ये फक्त इम्युनोसप्रेसंट असा टॉपिक आहे जो आपला कव्हर झालेला नाही. बाकी सर्व काही आपण इथे कव्हर केलेलं आहे. ओके. त्यानंतर टॉक्सिकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन आपण क्लासमध्ये कव्हर केलेलं नाहीये पण आपल्या बुकमध्ये ते आहे, स्टडी मटेरियलमध्ये ते आहे. चिलेटिंग एजंट पण बुकमध्ये आहे, हेवी मेटल आहे बुकमध्ये. त्यानंतर इन्सेक्टिसाइड पॉयझनिंग. इन्सेक्टिसाइड पॉयझनिंगमध्ये ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग आपण कव्हर केलेलं आहे. ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स म्हणजेच कोलिनर्जिक ड्रगमध्ये कव्हर केलेलं आहे. ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगचा अँटीडोट काय? तर तिथे आपण ॲट्रोपिन आणि प्रॉलिडॉक्साइम. ॲट्रोपिन हा अँटीडोट आहे आणि कोलिस्टरेज ॲक्टिवेटर, कोलिनस्टरेज ॲक्टिवेटर म्हणून प्रॉलिडॉक्साइम हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. तर इथे इन्सेक्टिसाइड पॉयझनिंग हे आपलं कव्हर झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर अँटीडोट्स, सायन्स, सिम्पटम्स अँड मॅनेजमेंट ऑफ सीएनएस ड्रग पॉयझन्स हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे, हे आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर जिनोटॉक्सिटी, यस हा टॉपिक एक कव्हर करायचा आहे आपल्याला. कार्सिनोजेनिसिटी, कार्सिनोजेनिसिटी ठीक आहे, याचा मेकॅनिझम आपल्याला डिस्कस करायचा आहे. टेरॅटोजेनिसिटी आपण डिस्कस केलेला आहे. टेरॅटोजेनिक ड्रग्स म्हणजे जेव्हा आपण फार्मेकोडायनॅमिक्स डिस्कस करत होतो तर फार्मेकोडायनॅमिक्स डिस्कस करताना व्हॉट इज टेरॅटोजेनिसिटी हे आपण डिस्कस केलेलं आहे. ओके. त्यानंतर इथे म्युटाजेनिसिटी आहे, तर ठीक आहे हे पण आपल्याला डिस्कस करायचं आहे, कन्सेप्ट आपण डिस्कस करू. तर इथे हा जो टॉक्सिकोलॉजीचा पार्ट आहे त्या टॉक्सिकोलॉजीच्या पार्ट्समध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन, चिलेटिंग एजंट्स, हेवी मेटल्स, देन इथे सायन्स, सिम्पटम्स अँड मॅनेजमेंट ऑफ सीएनएस ड्रग पॉयझन्स. तर इथे सीएनएस ड्रग पॉयझन्समध्ये
आपण बेलाडोना पण कव्हर केलेला आहे, बेलाडोना. ओके. त्यानंतर जेनोटॉक्सिटी, कार्सिनोजेनिसिटी आणि म्युटाजेनिसिटी हे टॉपिक आपलं बाकी आहे, हे आपण कव्हर करणार आहोत. ओके. तर हे जे फर्स्ट आहेत, पहिला फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मेकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी, याच्यामध्ये जर आपण आता बघितलं तर इथे आपलं असा कोणता टॉपिक आहे जो की आपल्या स्टडी मटेरियलमध्ये पण नाही आहे, बुकमध्ये पण नाही आहे आणि आपण इथे पण क्लासमध्ये कव्हर केलेलं नाही. तर अशा टॉपिकमध्ये एक इम्युनोसप्रेसंट आहे आणि दुसरं म्हणजे हे जिनोटॉक्सिटी, कार्सिनोजेनिसिटी, म्युटाजेनिसिटी, देन क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन म्हणजे हा 1.4 हा टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर आपण हे डिस्कस करणार. ओके. तर इथे आपला हा फर्स्ट पार्ट कव्हर झाला. म्हणजे 5 टॉपिक्स आहेत टोटल आपले. या सिलेबसमध्ये किती आहेत? 5 आहेत. 5 पैकी आपण 20% डिस्कशन केलेलं आहे आता आणि या 20% पैकी जरा एक पार्ट सोडून दिला तर बाकी सगळं आपलं कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण मायक्रोबायोलॉजीवरती जाऊया. आता मायक्रोबायोलॉजीमध्ये स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर, ठीक आहे. त्यानंतर असेप्टिक टेक्निक, देन डिसइन्फेक्शन्स, पायरोजन अँड पॅरोजन टेस्टिंग. तर हा जो टॉपिक आहे हा पार्ट मी स्टराईल प्रिपरेशन जे आहेत फार्मास्युटिक्समध्ये इथे मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांनी दिलेल्या आहे सिलेबसमध्ये. तर मी आपल्या क्लासमध्ये इथे हे जे असेप्टिक टेक्निक आहे, असेप्टिक टेक्निक, त्यानंतर पायरोजन अँड पॅरोजन टेस्टिंग हे 2 टॉपिक मी पॅरेंटल प्रोडक्ट्समध्ये, स्टराईल प्रोडक्ट्समध्ये कव्हर करणार. तर स्टरलायझेशन प्रिन्सिपल, तर काही पार्ट स्टरलायझेशन प्रिन्सिपलचा काही पार्ट हा आपल्या स्टराईल प्रोडक्ट्समध्ये कव्हर होईल, तर काही पार्ट हा मायक्रोबायोलॉजीमध्ये जाईल. ओके. तर स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक, डिसइन्फेक्शन्स, पॅरोजन टेस्टिंग आपल्या बुकमध्ये, आपल्या नोट्समध्ये, स्टडी मटेरियलमध्ये हे कम्प्लीट टॉपिक दिलेले आहेत. स्टरलायझेशन पण आहे, असेप्टिक टेक्निक पण आहे, डिसइन्फेक्शन्स पण आहे, पायरोजन अँड पॅरोजन टेस्टिंग पण आहे. तर हा टॉपिक आपण 2 टॉपिक म्हणजे असेप्टिक टेक्निक, पायरोजन अँड पॅरोजन टेस्टिंग हा टॉपिक आपण स्टराईल प्रोडक्ट्समध्ये कव्हर करू आणि स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर आणि डिसइन्फेक्शन हे टॉपिक आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये कव्हर करणार आहोत. देन असे ऑफ अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स. तर इथे हा जो टॉपिक आहे असे ऑफ अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स, तर हा टॉपिक आपल्या बुकमध्ये असे ऑफ अँटीबायोटिक पेज नंबर 7.48 वरती दिलेला आहे. पेज नंबर 7.48 कुठे दिलेला आहे? पेज नंबर 7.48 वरती असे ऑफ अँटीबायोटिक्स आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. ओके. त्यानंतर बीओडी अँड डिफरंट मीडिया. ओके. सो हे बीओडी पण आपण इथे कव्हर करणार. त्याचा आधी काय? बायोकेमिकल, सिरोलॉजिकल, व्हायरोलॉजिकल टेक्निक्स. आता या बायोकेमिकल, सिरोलॉजिकल टेक्निक्समध्ये एलायझा टेस्ट आहे, RIA रेडिओ इम्युनो असे, त्यानंतर वेस्टर्न ब्लॉट आहे. तर हे सुद्धा आपल्या बुकमध्ये स्टडी मटेरियलमध्ये आहे, ते सुद्धा आपण डिस्कस करणार. त्यानंतर बीओडी, डिफरंट मीडिया, तर मायक्रोबायोलॉजीमध्ये हे सुद्धा डिस्कस केलं जाईल. त्यानंतर मायक्रोबियल ड्रग्स, मायक्रोबियल ड्रग्समध्ये अँटीबायोटिक्स आपण डिस्कस केलेलं आहे, अँटीबायोटिक्स, राईट. त्यानंतर ड्रग रेजिस्टन्स हे सुद्धा आपण काल डिस्कस केलेलं आहे, ड्रग रेजिस्टन्स. तर ड्रग रेजिस्टन्समध्ये म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँटीबायोटिकला किंवा अँटीमायक्रोबियल एजंट्सला रेजिस्टंट होऊन जातात त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला सुपरबग्स म्हणतो. बरोबर, सुपरबग्स. आणि आपण हे जे ड्रग रेजिस्टन्सचे मेकॅनिझम आहेत हे मेकॅनिझम सुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत. वी डिस्कस दिस मेकॅनिझम्स आल्सो ड्रग रेजिस्टन्सचे, राईट. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की WHO ने काय रिपोर्ट दिलेली आहे? तर WHOचं असं म्हणणं आहे की जर ज्या स्पीडने आता रेजिस्टन्स होत आहे अँटीबायोटिकला त्याच स्पीडने जर रेजिस्टन्स होत राहिलं तर 2050 पर्यंत एकही अँटीबायोटिक इफेक्टिव्ह राहणार नाही. हे आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. ओके. त्यानंतर अजून डिटेल आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि हे सुद्धा आपल्या नोट्समध्ये आहे. देन मायक्रोबियल लिमिट टेस्ट. ऍक्च्युली मायक्रोबियल लिमिट टेस्ट हे प्रत्येक प्रॉडक्टसाठी वेगळी आहे, म्हणजे डोसेस फॉर्मसाठी दिलेले आहेत IP मध्ये. तर या मायक्रोबियल लिमिट टेस्ट मी कव्हर करणार आहे, सेपरेटली तुम्हाला देणार आहे. हे आपल्या बुकमध्ये नाही आहे. ओके. स्टडी मटेरियलमध्ये पण नाही आहे. तर ह्या मी तुम्हाला सेपरेटली याचा नोट्स प्रोव्हाइड करणार आहे आणि हे डिस्कस करणार आपण. त्यानंतर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स, तर याचा टेबल आहे आणि हा टेबल आपल्या बुकमध्ये टेबल 2.14 आहे. टेबल 2.14 म्हणजे जो आपला फार्मेकोलॉजी चॅप्टर आहे बुकमध्ये, 2nd नंबरचा चॅप्टर आहे फार्मेकोलॉजी. तर फार्मेकोलॉजीच्या चॅप्टरमध्ये लास्टला
लास्टला सगळ्यात शेवटी टेबल 2.14 दिलेला आहे आणि टेबल 2.14 मध्ये तुम्हाला पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स हे तुम्हाला तिथे दिसेल त्या टेबलमध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे इथे दॅट इज बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स. ओके. तर बायोकेमिस्ट्रीमध्ये मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन अँड लिपिड्स स्टडी मटेरियलमध्ये आहे, बुकमध्ये आहे. DNA RNA न्यूक्लिक ऍसिड अँड कंपोनंट्स एन्झाईम्स हा पण आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहे हा टॉपिक. याचे आपले हे पण आहेत काय MCQ वगैरे पण आहेत सगळं डिटेलमध्ये. त्यानंतर रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन. आता हे जे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी आणि इट्स अप्लिकेशन्स आहेत हे पण आपल्या बुकमध्ये आहे आणि बुकमध्ये हे दिलेलं आहे पेज नंबर 6.53 वरती. पेज नंबर 6.53. तर जर तुम्ही पेज नंबर 6.53 बघाल तर तिथे तुम्हाला हे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन्स मिळेल. त्याच्यानंतर इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स व्हॅक्सिन्स अँड सेरा हे फार्मास्युटिक्समध्ये मी दिलेलं आहे फार्मास्युटिक्समध्ये. ओके. तर फार्मास्युटिक्समध्ये पेज नंबर 3.45 पेज नंबर 3.45 जर तुम्ही बघितला तर पेज नंबर 3.45 वरती तुम्हाला इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स अँड व्हॅक्सिन्स अँड सिरा हे तुम्हाला तिथे मिळेल. ओके. तर हा पण टॉपिक याचे पण की पॉइंट्स आपल्या बुकमध्ये आहेत, आपल्या नोट्समध्ये आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहे. आणि हा टॉपिक जो आहे इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स व्हॅक्सिन्स अँड सिरा यांनी हा टॉपिक बायोकेमिस्ट्रीमध्ये दिलेला आहे. मी तो फार्मास्युटिक्समध्ये कव्हर करणार आहे. ऍक्च्युली आज आपण अँटी मायक्रोबियल एजंट हा जो आपला फार्मेकोलॉजीचा टॉपिक आहे आणि अँटी कॅन्सर एजंट्स कॅन्सर आणि अँटी कॅन्सर एजंट्स हे आपण आज कंप्लीट करणार होतो आणि उद्यापासून आपण फार्मास्युटिक्सला सुरुवात करणार होतो. राईट. पण आता आपण हे सिलेबस डिस्कस करतोय आणि हे सिलेबस पूर्णपणे डिस्कशन झाल्यानंतर मग आपण पुढच्या पार्टकडे जाणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आपल्या फार्मास्युटिक्सकडे आणि राहिलेलं पोर्शन आपण कव्हर करणार. आता आपले 8:25 होतात आले. 5 मिनिटांमध्ये अजून आपण बघूया केवढं आपला डिस्कशन होतं आणि त्याच्यानंतर राहिलेला पार्ट जो काही असेल सिलेबसचा हा डिस्कशनचा तो उद्या सुद्धा आपण डिस्कस करणार. ओके. तर इथे इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स व्हॅक्सिन्स अँड सिरा हे आपल्याला पेज नंबर 3.45 वरती आपल्या बुकमध्ये आहे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आयसोमर्स टॉटोमर्स. आता या डेफिनेशन्स तर चॅप्टर नंबर 5 आहे आपला केमिस्ट्रीचा. तर त्याच्यामध्ये या डेफिनेशन्स मी दिलेल्या आहेत आणि या कन्सेप्ट इन डिटेल्स आपण डिस्कस करणारच आहोत. देन फर्मेंटेशन, सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, डायझो रिॲक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स. सो हा सगळा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. हे डिटेलमध्ये कव्हर होईल आपला. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड की पॉईंट्स आपल्या बुकमध्ये आहे. तसंच हे पॉईंट्स कुठून स्टडी करायचे याच्यासाठी वेब पोर्टल जो आहे वेब पोर्टल तर आय थिंक बुकमध्ये मी 3 किंवा 4 पोर्टल्स दिलेत. बुकमध्ये 3 or 4 पोर्टल्स मी दिलेले आहेत जिथून फ्री ऑफ चार्ज हे सगळे टॉपिक्स तुम्ही स्टडी करू शकता. इन डिटेल स्टडी करू शकता. तुमच्याकडे कोणतेही पुस्तक नसेल, ठीक आहे, लायब्ररीचा ऍक्सेस तुम्हाला नसेल, तुमच्याकडे रेफरन्स बुक्स नसतील तर आपल्या जे स्टडी मटेरियल आहे आपलं जे बुक आहे ड्रग इन्स्पेक्टरचं त्याच्यामध्ये मी सोर्सेस दिलेले आहेत, वेब पोर्टल दिलेले आहेत. त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही हे डिटेलमध्ये स्टडी करू शकता. ठीक आहे. देन आता इथे नेक्स्ट जो आहे तो प्री फॉर्म्युलेशन स्टडीज. तर प्री फॉर्म्युलेशन स्टडीमध्ये फिजिकल फार्मसी कव्हर होतं. प्री फॉर्म्युलेशनमध्ये फिजिकल फार्मास्युटिक्स कव्हर होतं. तर आपल्या बुकमध्ये नोट्स दिलेलेच आहेत, स्टडी मटेरियलमध्ये याचे की पॉईंट्स आपण दिलेले आहेत आणि हे सुद्धा आपण इन डिटेल डिस्कस करणारच आहोत. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, प्रिझर्वेटिव्हज, सस्पेंडिंग इमल्सिफाइंग एजंट्स, डिफरंट ॲडिटिव्हज, व्हेकल, टाइप्स ऑफ वॉटर. तर हे फार्मास्युटिकल एड्स म्हणून बुकमध्ये दिलेलं आहे आपण जे स्टडी मटेरियल आपलं आहे. ठीक आहे. तर ह्या स्टडी मटेरियलमध्ये फार्मास्युटिकल एड्स म्हणून, फार्मास्युटिकल ॲडिटिव्हज म्हणून त्याच्यामध्ये डिटेल्स प्रिझर्वेटिव्हज, सस्पेंडिंग इमल्सिफाइंग एजंट्स, डिफरंट ॲडिटिव्हज, व्हेकल्स, टाइप्स ऑफ वॉटर्स हे सगळं आपण दिलेलं आहे. त्यानंतर फार्मास्युटिकल्स म्हणजे फार्मास्युटिक्स तर डोसेस फॉर्ममध्ये टॅबलेट, लिक्विड ओरल्स, कॅप्सूल्स, पॅरेंटल्स, ऑप्थॅल्मिक्स. त्यानंतर नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये सस्टेन्ड रिलीज, कंट्रोल रिलीज ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, मायक्रो एन्कॅप्सुलेशन, म्युकोझल इम्प्लांटेबल ट्रान्सडर्मल, गॅस्ट्रोरिटेंटिव्ह, नॅझोपल्मनरी, टार्गेटेड अक्युलर इंट्रायुटेरिन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. आता इथे नॅझोपल्मनरी हे पण आहे. तर हा पण टॉपिक जो आहे आपल्या स्टडी मटेरियलमध्ये कव्हर आहे.
देन स्टोरेज कंडिशन्स, रॉ मटेरियल्स अँड फार्मास्युटिकल्स. आता हे जे स्टोरेज कंडिशन आपल्याला कव्हर करायचे आहेत, तर ऑलरेडी ह्या स्टोरेज कंडिशनमध्ये आपल्याकडे शेड्यूल पी आहे. शेड्यूल पी, ओके. पहिल्या तर आपल्याला शेड्यूल पी माहिती आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत ड्रग रूल्समध्ये शेड्यूल पी, आणि शेड्यूल पी मध्ये स्टोरेज कंडिशन दिलेले आहेत. तसंच दुसरं आपल्याला बघायचं आहे ते आय पी. तर आय पी मध्ये पण जे काही स्टोरेज कंडिशन्स आहेत, तर त्या स्टोरेज कंडिशन आपण एकदा बघून घेऊ. शेड्यूल पी प्रमाणे आपण बघितलेलेच आहेत. त्यानंतर मेडिकल डिव्हायसेस. तर इथे मेडिकल डिव्हायसेस रिलेटेड आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये मेडिकल डिव्हायसेस रूल्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. मेडिकल डिव्हायसेस रूल्स, ओके. तर एकदा ते रूल्स तुम्ही एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये जे कव्हर होईल तेच इकडे पण कव्हर होईल मेडिकल डिव्हायसेसमध्ये. त्यानंतर रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता हा जो टॉपिक आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, हे आपण फार्मेकोलॉजीमध्ये सेकंड चॅप्टर डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. फार्मेकोलॉजीमध्ये रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपलं इन डिटेल डिस्कस झालेलं आहे. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डिस्कस करताना आपण 2 ॲक्शन बघितल्या होत्या. एक लोकल ॲक्शन, बरोबर आहे, लोकल ॲक्शन, आणि दुसरं काय तर सिस्टमिक ॲक्शन. तर लोकल ॲक्शन आणि सिस्टमिक ॲक्शनमध्ये काय फरक असतं, लोकल रूट आणि सिस्टमिक रूटमध्ये काय फरक आहे, हे आपण रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण तिथे एंटरल रूट्स आणि पॅरेंटल रूट्स पण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर इंट्रामस्क्युलर, सबक्युटेन्स रूट काय असतात, प्रत्येक रूटचं मेरिट काय, डिमेरिट्स काय, हे आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. हा टॉपिक आपला फार्मेकोलॉजीमध्ये कव्हर झालेला आहे. तर आता इथे हे काही आपण जर बघितलं तर आपल्या नोट्समध्ये, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये, आपल्या बुकमध्ये आणि आपल्या क्लासमध्ये आपण याच सिलेबसप्रमाणे जातोय. जे काही कव्हर करतोय आपण याच सिलेबसमध्ये कव्हर करतोय. आणि या सिलेबसमध्ये त्यांनी हे जे काही म्हटलेलं आहे की क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. तर सुरुवातीपासून आपण हेच कन्सिडर करून चालतोय. मी जेव्हा तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय तर प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्ही बघा आपण लॉजिकचा विचार करतोय, लॉजिकली विचार करतोय. डिकॉक्सिन आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं तर त्याचं लॉजिक काय आहे, मेनी टाइम्स आपण लॉजिक डिस्कस केलेलं आहे आणि याप्रमाणेच आपण जातोय. तर इथे हे जे आहे हा पॉईंट पण आपण इथे क्लासमध्ये आपण लक्ष देतो या पॉईंटवरती, आणि हे जे अपडेशन आहे याच्यावरती पण आपलं पूर्ण लक्ष आहे. आपण हे पण सुरुवातीपासूनच कन्सिडर केलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की आपण प्रॉपर ट्रॅकवरती आहोत, एकदम राईट ट्रॅकवरती आहोत. आणि या ट्रॅकप्रमाणे तुम्ही जर स्टडी केलं तर नक्कीच 100 पैकी 70 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकाल अशी मला पूर्ण खात्री आहे. आता इथे आपला आज वेळ होतोय, टाइम होतोय. तर हा जो पुढचा पार्ट आहे इंडस्ट्रियल फार्मसी आणि त्याचा पुढे हा पार्ट आपण उद्याला डिस्कस करू. आता इथे तुम्हाला जर काही विचारायचं असेल, जसं की रेग्युलर आपल्या सेशनमध्ये असतं टाइम फॉर दी डिस्कशन, तर इथे आपण डिस्कस करूया. तुमच्या काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील, कन्फ्युजन असेल, काय सजेशन्स असतील तर प्लीज आस्क, विचारा तुमचे प्रश्न. प्रश्न विचारा. कुणाला काही डाऊट्स आहेत का, क्वेरीज आहेत का, क्लास रिलेटेड काही विचारायचं का? यस. सो आपण प्रॉपर ट्रॅकवरती आहोत, राईट ट्रॅकवरती आहोत. पूर्ण सिलेबस कव्हर होईल याची गॅरंटी आली का तुम्हाला, विश्वास आला का सांगा बरं. अँटी मलेरियल नाही सिलेबसमध्ये, अँटी मलेरियल सिलेबसमध्ये नाहीये, पण डायरेक्टली नाहीये, इनडायरेक्टली तो येऊ शकतो. इनडायरेक्टली इट कॅन बी देअर. आणि लक्षात घ्या अँटी मलेरियल इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. जरी तो सिलेबसमध्ये नाहीये तरी तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही DMERची एक्झाम दिलेली आहे, DMERची एक्झाम. तसंच तुमच्यापैकी काही जणांनी मागे CRE एम्स दिली असेल, एम्स एक्झाम. तर काही वेळेस काय असतं की सिलेबस प्रमाणे क्वेश्चन येत नाही, काहीतरी वेगळेच क्वेश्चन्स येऊ शकतात. तर जरी अँटी मलेरियल ड्रग हे सिलेबसमध्ये दिलेलं नाहीये तरी त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. कारण मलेरिया सुद्धा इंडियामध्ये खूप म्हणजे स्प्रेड आहे, वाईड स्प्रेड आहे, आणि तो आपल्यासाठी एक प्रॉब्लेमॅटिक डिसीज आहे. ओके, जसं ट्युबरक्युलोसिस आहे तसंच मलेरिया पण आहे. सो त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. सो बेटर यू प्रिपेअर्ड. ओके, अजून सो कॉन्फिडन्स आहे तुम्हाला, आपण राईट ट्रॅकवरती आहोत, करेक्ट पाथ आहे आपला. ओके, यस.
अजून काही विचारायचं आहे का कोणाला? नथिंग. ओके चालेल. तर मग आज आपण इथे थांबूया, स्टॉप करूया. जो सिलेबसचा पार्ट आता राहिलेला आहे तो पार्ट आपण उद्याला डिस्कस करू. लेट्स कंटिन्यू टुमारो. गुड नाईट. थँक्यू.